ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, राईट? आणि आपण सुरुवातीपासून जेव्हापासून हा क्लाउड सुरू केलाय, एपीआयचा स्टार्ट आपण म्हणजे यूज आपण आधीपासूनच बघितलाय. म्हणजे आपण केव्हा एखाद्या इंटरनेटवरून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो, तेव्हा प्रोग्रामिंग होते ती. काहीतरी कनेक्शन असतात, लिंक असतात, त्याद्वारे आपण दुसऱ्या वेबसाईटला लिंक होत असतो. तर मी एपीआयचा सिंपल आणि सोपा अर्थ असा सांगितला होता, की असा हा आपला डेटाबेस आहे, डेटा सेंटर, बरोबर? या डेटा सेंटरमध्ये जेव्हाही आपण जात असतो, तर आपण इंटरनेटच्या माध्यमातून जातो, बरोबर? आणि इथे तुम्ही आहात, हा तुमचा कॉम्प्युटर आहे सपोज आणि त्याच्यामध्ये तुम्ही AWSचा पोर्टल ओपन केलेला आहे, राइट? आणि इथून जेव्हा तुम्ही जाता, तर कशाप्रकारे जाता? हे जे जाता तुम्ही EC2 बनवण्यासाठी, तर ती असते तुमची एपीआयचीच असते. कोणती एपीआय रिक्वेस्टच आहे, बरोबर? ही एक जी रिक्वेस्ट आहे, एपीआय रिक्वेस्ट आहे. हे सुरुवातीला सगळं झालं होतं. आपण डिस्कस केलं होतं आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये EC2 बनवला त्याने, ठीक आहे. Amazon रिसोर्स मॅनेजर असतो EC2चा. प्रत्येकाचा असतो, प्रत्येक सर्व्हिसचा आणि तो तुला रिसोर्स बनवून तुमच्या याच्यामध्ये EC2 रिफ्लेक्ट करतो. हा रिस्पॉन्स झालाय एपीआयचा. म्हणजे तुम्ही इथे तुमच्या ह्याच्यामध्ये पोर्टलमध्ये प्रोग्रामिंग झालेली आहे फ्रंट एंडला. ठीक आहे. त्याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग झाली आहे, की EC2 बनवायचा असेल तर ही लिंक आहे. तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला बरोबर तो इथे घेऊन जाईल. S3 करायचं असेल तर ही लिंक आहे. तुम्हाला करायचं असेल तर बरोबर तो घेऊन जाईल. दुसरा कोणता आज आपण शिकतो एपीआय, गेटवे हे करायचं असेल तर बरोबर तुम्हाला घेऊन जाईल. म्हणजे एक प्रकारे आता समज तुम्ही आलात माहितीकडे. माहितीमध्ये 2 कोर्सेस आहेत. 2-3 कोर्सेस आहेत. Azure पण आहे, AWS पण आहे. Kubernetes आहे, Linux आहे, भरपूर कोर्सेस आहेत. तुम्ही म्हणाले AWS, बरोबर? सपोज माहितीचा तुमचा ती मुलगी जी होती, सायली, ती फ्रंट एंड तुमच्यासाठी झाली. ठीक आहे. ती ॲप्लिकेशन झाली. तिने तुम्हाला इंटरॅक्शन करायला सांगितलं. तिने सांगितलं आपला AWSचा कोर्स आहे, K8चा कोर्स आहे, ठीक आहे. Azureचा कोर्स आहे. पण तुम्हाला सरांनी सांगितलं म्हणे AWS तुमच्यासाठी बेस्ट वाटला. तर तुम्ही इंटरनेट म्हणजे सपोज हिने एपीआय कॉल केले आणि तुम्हाला एनरोल केलं. कोणत्या कोर्ससाठी? AWS आणि K8चे नाही केलं, बरोबर? तर तुम्हाला आता याचंच कंटेंट मिळतो. तुम्ही इथे कनेक्ट केलं आणि बरोबर तुम्ही सपोज मी ट्रेनर आहे विकी पाटील, तो तुम्हाला काय करत आहे कंटेंट डिलिव्हरी करत आहे आणि तुम्ही त्याच याची लिंक तयार झाली सेशनची, त्याच सेशनमध्ये येतात. तर याच्यासाठी पण सेशन आहे विकी पाटील, पण याची लिंक काय आहे? याची डिफरंट लिंक आहे आणि त्या लिंकने तुम्ही दुसरे जे गेट्सला आहेत ते होतात. म्हणजे जिथे जायचं तिथे बरोबर जातो. त्याला आपण ॲप्लिकेशन म्हणजे इथे असे एक प्रकारे अशा प्रकारे कोडिंग केली गेली आहे. इथे फर्दर एच-टी-टी-पी-एस केला गेलाय. तुमच्या याच्यासाठी असतोच AWSसाठी पोर्टलसाठी आहेच एच-टी-टी-पी-एस. आपण असं करतो ना. अरे यार, हे तर खराबच होत चाललंय. आपण AWS पोर्टल असं करतो बघा ना, इथे या. इथे बघा क्लिक करा. तुम्ही इथे काय केलं बघा ना, एच-टी-टी-पी-एस आपण पोर्टलमध्ये लॉग इन केलं. आपण एखाद्या कशामध्ये रिजनमध्ये आहोत, प्रत्येकाचा एपीआय असतो. तर आपण कोणत्या रिजनमध्ये आहोत आता? ओहायो. तर इथे त्यांनी काय सांगितलं बघा, पूर्णपणे बघा. WWES इज टू कन्सोल AWS बरोबर. आता आपण रिजन चेंज करू. हा एक एपीआय आहे सपोज आणि दुसरा कन्सोल चेंज केला मी, तर नॉर्थ व्हर्जिनियामध्ये गेलो. तर त्याची लिंक बदलली बघा. लिंक बदलणार त्याची. तो येस इस 2 आला बघा. 2 होता 1 आला बघा. 1 आला. ठीक आहे. आपला टोकियो घेऊ आपण. टोकियोचा नॉर्थ ईस्ट आला बघा. तर अशा प्रकारे प्रत्येक रिजनची एक एपीआय आहे. त्याच्यानंतर मी आता त्याच्यानंतर EC2च्या कन्सोलमध्ये जातो. लिंक बदलणार बघा. हे बघा होम आलं, EC2 होम आलं. दिसते तुम्हाला? लिंक बदलली. त्यानंतर मी S3 मध्ये गेलो, तर बघा अजून काय होतं. तर जे S3 मध्ये आलं बदललं काय? इथे S3 आलं EC2च्या जागेवर. त्याच्यानंतर क्रिएट बकेट आलं, तर अजून क्रिएट बकेट लिंक बदलली. ही एपीआयज आहेत.
या लिंकने इथे गेलं पाहिजे, त्या लिंकने तिथे गेलं पाहिजे, इथून तिथे प्रॉम्प्ट झालं पाहिजे. आणि मग तुम्ही जेव्हा क्रिएट करता ना, तर ते AWSच्या डेटा सेंटरकडे बॅकएंडला जाणार. त्याला एपीआय म्हणतो आपण. क्लिअर? तर तर अशाच प्रकारे आपल्याला ते शिकायचं आहे. हे ना हे अचीव्ह होतं यांच्यामध्ये गेटवे असतो. गेटवे सर्व्हिस आहे. त्याने अचीव्ह होतं. म्हणजे तुम्हाला आता एपीआय मला समजवायचं झालं ना, एक सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो रिअल टाईम. समजून घ्या. लक्ष आहे ना सगळ्यांचा? आवाज येतोय माझा क्लिअर? अजून मी इंट्रोडक्शनच देतो हां. मला एकदा क्लॅरिटी दिली का मग प्रॅक्टिकल करणं काही कठीण नाही. मी तुम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे समजून सांगणार आहे. व्यवस्थित फ्रंट एंड बॅक एंड सगळं प्लॅन केलेलं आहे. फक्त लक्ष द्या. हॅलो? येस येतो. हॅलो? हां. तर तुम्ही ना Zomato ही वेबसाईट बघितली असणार? बघता ना? हो. Zomato.com ही एक वेबसाईट आहे जिथून तुम्ही जेवण ऑर्डर करता. बरोबर? सपोज तुम्ही पिझ्झा ऑर्डर करता. कशावरून तुम्ही पिझ्झा ऑर्डर करताय? तुम्ही पिझ्झा जो आहे तुमच्या Zomato वरून ऑर्डर करतायत. म्हणजे Zomato हा एक ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे? हा ॲप्लिकेशन आहे. त्याच्यावरून तुम्ही एक युजर तयार केलाय. हा तुम्ही इथे युजर आहात असं समजा. एक Zomatoचे रजिस्ट्रेशन करावं लागतं ना. रजिस्ट्रेशन केलंय तुम्ही. अकाउंट ओपन केलंय, लॉग इन केलाय आणि तुम्ही तिथे ऑर्डर प्लेस करता. ठीक आहे? ही वाली पिझ्झाची. आणि तेव्हा पिझ्झा त्याच्याकडे नाहीये. तो फक्त एक ऑनलाईन पोर्टल आहे गाईज. बघा आता इथे इंटरेस्टिंग कसं होतं. एपीआयचा कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात पूर्णपणे घुसून जाईल हां. बघा इथे एपीआयचा कॉन्सेप्ट कशा प्रकारे क्लिअर होतो. तर हा काय म्हणतो, की मी पिझ्झा ठेवत नाही. तर पिझ्झा माझ्याकडे नाहीये, तर एक पिझ्झा हटमधून किंवा भरपूर आहेत. जर सपोज त्यांनी बर्गर मागवला, तर बर्गरकडे जाणार. हे मागवलं त्याच्याकडे जाणार. अशा प्रकारे ते भरपूर असतात. ठीक आहे. तर इथे बघा. हा आपण एक ॲप्लिकेशन ओपन केलं आणि हा पिझ्झा हटचा आहे. ठीक आहे. पिझ्झा हट ज्याच्याकडे आपल्याला पिझ्झा मिळतो. आणि सपोज Domino'sमधून मागवलं असं मॅकडीमधून मागवलं असतं. मॅकडीमध्ये काय असतं बर्गर मागवलं असतं, तर मॅकडीमध्ये गेलं असतं. तर सपोज दुसरा कस्टमर आहे. त्याने लॉग इन केला आणि त्याने ऑर्डर केलाय पिझ्झा. आपला पिझ्झा तर झाला ना. बर्गर. तो पण मॅकडीचा. या कस्टमरने मॅकडीचा बर्गर ऑर्डर केला. तर अशा सिच्युएशनमध्ये होतं काय माहिती आहे गाईज? हा जो आहे ना, हा इथून इकडे जाणार. ठीक आहे. इथे जाणार पिझ्झा आणण्यासाठी. तुम्ही जो पण पिझ्झा ऑर्डर केलाय, व्हेज, नॉन-व्हेज त्याचे पण ठीक आहे. त्याचे पण काय आहेत, कॅटेगरीज बनलेल्या आहेत. आणि हे जे येतं ना हे तुम्ही ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसच्या माध्यमातून येता. समजलं? इथे एक एपीआय गेटवे लागलाय. आपल्याला जे शिकायचं आहे आज. मी इंट्रोडक्शनच देतो अजून. म्हणजे या प्रोग्राममध्ये याचा एक प्रोग्राम बनलेला आहे फ्रंट एंड. ठीक आहे. त्या प्रोग्राममध्ये कुठेतरी जेव्हा तुम्ही पिझ्झा करता ना, त्याची एक लिंक तयार झालेली आहे. एच-टी-टी-पी मी सांगितलं होतं ना, जसं की नॉन-व्हेज पिझ्झा तिथे त्याचं चित्र दिलं होतं. ते तिथे क्लिक केल्यानंतर ते बरोबर याच्या माध्यमातून इथून होऊन ठीक आहे. इथून होत ते इकडे ऑर्डर झालं. त्यांनी बनवलं, समजलं? आणि आता म्हणा, "अरे, अरे यार! आता ते त्याला डिलिव्हर पण करायचं." तुम्हाला समजतं गाईज मी काय बोलतोय? हॅलो? हां सर. तर एपीआय गेटवेमध्ये एपीआय असते, एपीआय की असते. की म्हणजे याची लिंक, याची एच-टी-टी-पी लिंक ती तुम्ही पिझ्झा हटकडून बाय केलेली असते. म्हणजे हे फक्त पिझ्झा नाही घेत, एपीआय पण विकतात ते.
की आमचा जो ऍप्लिकेशनचा पिझ्झा आहे तो पिझ्झा तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर आम्ही ही लिंक देतो, तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये ती जोडा, बरोबर ऑर्डर आमच्या ऍप्लिकेशन मध्ये येईल आणि आम्ही तुम्हाला ती बनवून देऊ असं. तर हे एपीआय की जे असतात ना मेलने बाय मेलने येतात, तुम्हाला विकत घ्यावे लागतात. मी दाखवेन तुम्हाला थांबा. ठीक आहे, ते त्यांच्याशी कोऑर्डिनेट करावं लागतं. तर त्याच प्रकारे तुम्हाला आता दुसरा एक पिझ्झा म्हणजे आता त्यांनी ऑर्डर केलं ते जाणार कुठे? तर ते तुमच्या या ॲप्लिकेशनमध्ये आलं, अरे ऑर्डर रेडी. पण इथे एक अजून एक डिलिव्हरी बॉय आहे. ठीक आहे. डिलिव्हरी बॉय आहे. तो तुम्हाला पोहोचवणार आहे आणि तो पण हा पिझ्झा हटचा ॲप्लिकेशन यूज करतो आणि त्याचा लॉग इन डिफरंट आहे. त्याचं लॉग इन ॲज अ युजर नाहीये. त्याचं लॉग इन डिलिव्हरी बॉय म्हणून आहे. तर त्याला ही जो सपोज याने पिझ्झा केला ना, तर याने त्याची ऑर्डर त्याला असाइन केली, की हा तू डिलिव्हर करणार आणि त्याला त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये दिसतं. पण त्याला पोहोचायचं कुठे? याचं लोकेशन कुठे? सपोज याचं लोकेशन कल्याण आहे. या व्यक्तीचं लोकेशन, ठीक आहे. मीच आहे तो असं समजू. त्याचं कल्याण लोकेशन आहे. तर ते लोकेशन त्याला ह्याला समजलं पाहिजे आणि ह्याच्या इथे इंटरफेसमध्ये त्याला अजून एक एपीआय केलेला आहे, गेटवे. आणि लोकेशन समजण्यासाठी गाईज कोणता ॲप्लिकेशन असतो? आठवतं का? हं? Google मॅप. Google मॅपचे एपीआय इथे लिंक केलेले आहेत. एच-टी-टी-पी याचं. तर जो लोकेशन असेल तो लोकेशन त्याला बरोबर समजेल, कारण तो या एपीआयने होऊन चाललाय. ठीक आहे? तो ह्या एपीआयने होऊन चाललाय. त्याला बरोबर लोकेशन समजणार. तो इथे असं त्याला लोकेशन समजली. ठीक आहे? आणि ती लोकेशन अशीच त्याच्या याच्यामध्ये त्याच्या याच्यामध्ये झाली समजली त्याला लोकेशन, ते अपडेट होत राहणार आणि तो या व्यक्तीकडे बरोबर पोहोचणार. ठीक आहे? आणि पार्सल त्याचा जो आहे डिलिव्हर करणार. क्लिअर आहे गाईज कन्सेप्ट कसा होतो? हॅलो? हॅलो? तर असे भरपूर ॲप्लिकेशन आहेत. ते स्वतःच्या जागेवरून किंवा एका स्वतःच्या ॲप्लिकेशनने काम पूर्ण नाही करत आहे. ते भरपूर मल्टिपल ॲप्लिकेशन्सला जोडून काम करत असतात. समजलं? समजलं का गाईज? जसं येस. की Amazon आहे. Amazon डिलिव्हरी करतं आयटम्सची. पण तो डिलिव्हर करताना डिलिव्हरी ही कंपनी आहे. त्याचा वापर करतो त्यांचे डिलिव्हरी बॉय करतात. बरोबर? त्यांच्याशी कोऑर्डिनेट करतो एपीआयच्या मदतीने. आणि त्यांना ते लोकेशन माहिती होतं Google मॅपच्या मदतीने. तर Google मॅप आणि डिलिव्हरी असे भरपूर ॲप्लिकेशन असतात, जे स्वतः एकच स्वतंत्र काम नसतात करत. त्यांच्याकडे भरपूर इतर ॲप्लिकेशन असतात, ते करतात. आता आपण अशाच प्रकारे आपला एपीआय तयार करायचा आहे. आपल्या प्रोग्राम आपल्यामध्ये. म्हणजे असं नसतं, की बाहेरच्या ॲप्लिकेशनलाच जोडण्यासाठी होतं. आपले जो सर्व्हिसेस आहेत, फ्रंट एंड आणि बॅक एंडला जोडण्यासाठी पण होतो. सपोज आपला हा फ्रंट एंड आहे. ठीक आहे. आणि आपला हा बॅक एंड आहे. हे 2 बॅकएंड आहेत आपले. सपोज एक डेटाबेस आहे, लॅम्बडा आहे ॲक्शन घेतो. लॅम्बडा आपला बॅकएंड आहे. ठीक आहे. आणि बॅकएंड ये डीबी, डायनामोडीबी सपोज तुम्ही जे काल शिकला. ठीक आहे. हे 2 आहेत. तर तुम्ही जेव्हा पण इथे ऑर्डर प्लेस करणार, ठीक आहे. मी तेच ऑर्डरचंच केलेलं आहे प्लॅन तुम्हाला. तेव्हा ते तुमच्या लॅम्बडामध्ये येणार. बरोबर? एपीआय आहे तो. तर इथे एपीआय आपण की टाकली आहे आणि तो एपीआय लॅम्बडाचा आहे, की जेव्हा-जेव्हा इथे एक ऑर्डर येणार, ती बरोबर याच्यामध्ये जाणार आणि ती त्याच्यामध्ये सेव्ह झाली पाहिजे. तर लॅम्बडाच्या कोडमध्ये असं लिहिलं, की इथे जेव्हा पण मी काही करणार, तर ती इथे येऊन सेव्ह झाली पाहिजे अशी. आणि ही इथे गेली पाहिजे. तर अशा प्रकारे हा पण एक एपीआय आपण कॉल करू शकतो. म्हणजे आपल्या स्वतःच्या ॲप्लिकेशनमध्ये पण आपण थिस इस आवर ओन ॲप्लिकेशन, राइट? ते पण करू शकतो. बाहेरच्या ॲप्लिकेशनसाठी पण करतो. आता आपण स्वतःच्या ॲप्लिकेशनसाठी एपीआयचा वापर कसा होतो म्हणजे 2 गोष्टींना जोडण्यासाठी फ्रंट एंड आणि बॅक एंड. बॅक एंडला जोडण्यासाठी पण आपल्याला एपीआयचा वापर होतो. ठीक आहे? क्लिअर आहे गाईज? हा पूर्ण बॅक एंड होता आपला. क्लिअर आहे गाईज? येस. मी एवढा वेळ घेतला तुम्हाला समजवण्यासाठी कारण क्लिअर आयडिया आली पाहिजे होती आणि आली ना? आली का नाही? हां, सर. हां, गुड. 1 मिनिट हां.
ओके, तर पुढे जाऊया. एपीआय गेटवेचा अर्थ समजून घेतलेला आपण. एपीआय गेटवे एक सर्व्हिस आहे गाईज, तो एपीआय ला जोडण्यासाठी मदत करते. समजलं? नाहीतर एपीआय म्हणजे ते लिंक असते, पण गेटवे ती जोडणारी सर्व्हिस आहे. तर बघा ना, अंडरस्टँडिंग एपीआय टाइप्स, फीचर, यूज केस सगळं बघणार आहोत. अशी त्याची डायग्राम बघा ना, दोन ऍप्लिकेशनला जोडल्याचा सिम्बॉल आहे ना ते. चला मग आपण त्याचं इंट्रोडक्शन घेतलेलंच आहे. इट्स फुल्ली मॅनेज सर्व्हिस आहे. एडब्ल्यूएस मध्ये त्याला फुल्ली मॅनेज सर्व्हिस म्हटलं जातं. कारण ती मॅनेज केली जाते. आपल्याला काही त्याच्यामध्ये गेटवे वगैरे तयार करायची गरज नाहीये. आपल्याला फक्त जोडायची गरज आहे. हे एपीआय तयार आहेत ना, ते एकमेकांना जोडायची गरज आहे. जसं त्याचं जे सिम्बॉल दाखवलं ना असा, इथून इथे असा. ठीक आहे. तर आपण डेव्हलपरसाठी खूप महत्वाची आहे, कारण डेव्हलपरला त्यांच्या प्रोग्राममध्ये एकमेकांना फ्रंट एंड बॅक एंडला जोडण्यासाठी मदत करते. क्रिएट पण करता येते, पब्लिश पण करता येतं, मेंटेन म्हणजे क्रिएट केली की त्याचा वापर करावा. मेंटेन म्हणजे त्याचं नंतर त्याला अपडेट करते राहावं, त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील, मॉनिटर करता यावं, सगळं असतं. सिक्युअर पण असतं ते, त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रिप्शन पण मिळतं. हे बघा, व्हाय इट इज इम्पॉर्टंट. API डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट प्रोव्हाइड्स ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. म्हणजे सपोज बघा कसं असतं माहितीये का गाईज, ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन खूप महत्वाचं आहे. तुम्ही ऑर्डर करता फ्रंट एंडने, म्हणजे तुमच्या ऍप्लिकेशन ब्राउझर मध्ये तुम्ही ओपन कराल, तो जसं अमेझॉन करता आणि तिथून ऑर्डर करता आणि तुम्ही तुमच्या बॅकएंडला येणार. पण लक्षात ठेवा, ते स्वतःच्या ऍप्लिकेशन मधूनच तुम्ही एडब्ल्यूएस डेटा सेंटर म्हणजे जिथे पण असेल तुमचे जे पण कॉम्प्युटर असेल तिथे तुम्ही कॉल करता. तुम्हाला फक्त फ्रंट एंडच मिळतो हा गाईज, लक्षात ठेवा. बॅक एंड वगैरे इकडे असतं. म्हणजे तुम्हाला ते दिसण्यासाठी फ्रंट एंडच दिसतो, बॅक एंड वगैरे तुम्हाला ऍक्सेस नसतोच. तर तेव्हा इथून इथे ना सगळ्या रिक्वेस्ट पाठवायच्या का? कोणती पाठवायची, कोणती नाही पाठवायची. जसं गेट. गेट म्हणजे फक्त व्ह्यू करणं. तर ती रिक्वेस्ट जेव्हा तुम्ही करता किंवा पोस्ट करणं म्हणजे अपलोड करणं. तर अशा रिक्वेस्ट जेव्हा करता, तर तुम्हाला ना इथून इथे व्हेरिफाय करावं लागतं, की ह्या एपीआयला पोस्टला घेऊ का नको घेऊ. तर त्याच्यासाठी पब्लिश नावाचा एक असतो. तर त्याने ऑथेंटिकेशन होतं गाईज. ते पण एक हे आहे. तर ते ऑथेंटिकेशन खूप सिक्युअर प्रकारे होतं, की अ, कोणताही मेथड आत नाही यायला पाहिजे. गेट म्हणजे डाउनलोड करणारा, म्हणजे बघणारा, पोस्ट म्हणजे अपलोड करणारा, ठीक आहे. अशा प्रकारचे जे पण असतील, ते तुम्ही घ्या. पण ते कधी ऑथेंटिकेट झाल्यावर तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे ते स्केल करू शकतं. स्केलेबिलिटी आहे त्याच्याकडे. म्हणजे की तुम्हाला त्याचे अ, खूप लोकं आली. 100, 200, 400, 500 लोकं आली आणि ऑर्डर प्लेस करतात. तर डेटा कॉम्प्यूट पॉवर जास्त लागतं ना. मग ऑब्व्हियसली ह्याला पण एपीआयला पण काय लागतात? सर्व्हर लागतात. सीपीयू लागतात. आता एक माणूस आहे तर त्याने 0.5 सीपीयू घेतले. 2 माणूस झाले तर 2 सीपीयू घेतले. असे 10 माणूस झाले तर जास्त सीपीयू. एवढे सीपीयू घेत नाही ॲक्चुअली. मी सांगतो. तर ही सीपीयूची जी गरज असते ना, ती एडब्ल्यूएस बघतो. म्हणून याला आपण सर्व्हरलेस म्हणतो. कारण सीपीयू जिथे आपल्याला बघायला लागत नाही, त्याला सर्व्हरलेस म्हणतो आपण, लक्षात ठेवा. ठीक आहे. तो त्याच्या स्वतःनी करतो. बॅकएंड इंटिग्रेशन सपोर्ट देखो ना, बॅकएंड इंटिग्रेशनच केलं ना. हे बघा, हे बॅकएंड आहे तुमचं आणि त्या बॅकएंडचं इंटिग्रेशन केलंय त्याने, बरोबर? तर हे सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. व्हॉट काय आहे ते सांगितलं. फुल्ली मॅनेज सर्व्हिस आहे जी तुम्हाला एपीआय बनवण्यासाठी मदत करते आणि ते का करतो आपण बॅकएंडला इंटिग्रेट करण्यासाठी सिक्युअरली स्केलेबल आहे. व्हाय पणचा आन्सर पण सांगितलं ना. हाऊचा आन्सर काय आहे? इट ऍक्ट्स फ्रंट डोअर. फ्रंट डोअरच आहे ना. बघा ना. तुम्ही इथे कशाने येणार? इंटरनेटच्या माध्यमातून येणार ना फ्रंट एंडला. बरोबर? तर तुमच्या ब्राउझरमध्ये इंटरनेट नसेल तर ते कसं येणार? तर तो इट ॲक्ट्स अ फ्रंट एंड फॉर द ॲप्लिकेशन टू ॲक्सेस डेटा, बिझनेस लॉजिक, फंक्शनॅलिटी फ्रॉम द बॅक एंड सर्व्हिस शुअरली. जो पण ॲक्चुअल डेटा असतो, ॲक्चुअल लॉजिक असतो, ॲक्चुअल वेबसाईट असते, ती हमेशा बॅक एंडला असते. फ्रंट एंड फक्त त्याला जोडण्याचं काम करतो आपल्याला व्हिज्युअल्स देऊन. हे बघा ना, आता मी इथे आलो. हे S3 तयार करतोय. ठीक आहे. मी एस-3 तयार करतोय. इथे आलो. हे सगळं आता फ्रंट एंड आहे. इथे आणि फ्रंट एंड मध्येच चाललंय. याच्यावर त्याच्यावर क्लिक करतो फ्रंट एंड मध्येच चाललंय. मी याला इथे नाव दिलंय पण फ्रंट एंड मध्येच चाललंय.
इथे ब्लॉक केले, हे केलं, सगळं फ्रंट एंड मध्येच चाललंय. इथून तिथून नेव्हिगेट करतो तो. इथून सिलेक्ट केलं, दुसरं हे सगळं फ्रंट एंड मध्येच झालं. पण जेव्हा मी हे करतो तेव्हा ते बॅक एंड मध्ये जाणार. समजलं? ते तेव्हा बॅक एंड मध्ये जातं. सपोज इथे केलं आणि ते गेलं. आता नाव युनिक नाहीये. मस्ट कंटेन अप्पर केस नसलं पाहिजे. अँड आता हे बॅकएंड मध्ये गेलं. समजलं तुम्हाला? म्हणजे इथून ते असं आता गेलं आणि आता त्याचा रिस्पॉन्स येणार असेल एडब्ल्यूएचच्या केसमध्ये आणि हे तुमची S3 बकेट तयार झाली. त्याला एपीआय ला रिस्पॉन्स आला. समजलं तुम्ही? म्हणजे एक प्रकारे फ्रंट आहे. तुम्ही जेव्हा करता ते CSS, जावास्क्रिप्ट, अँग्युलर वगैरे त्यानेच होत असतं. पण जेव्हा तुम्ही बाहेर तिकडून रिस्पॉन्स येतो तो बॅकएंड कडूनच येतो तुम्हाला. क्लिअर आहे गाईज? हॅलो? ही सर्व्हिस सगळं कठीण मानतात आणि जास्तकडे कव्हर होत नाही. पण मी जेवढी सोपी होऊन तेवढी करून प्रॅक्टिकल पण अशाच प्रकारे प्लॅन केलाय मी. असं छोटंसं नाही केलंय. पूर्ण फ्रंट एंड बॅक एंड असं केलंय आणि तुम्हाला मेल आयडी सबमिट करून म्हणून तुम्हाला डेटाबेस वगैरे बघायला सांगितलं होतं मी. क्लिअर आहे गाईज एवढं? हॅलो? Yes. चला पुढे जाऊया. तर टाइप्स भरपूर टाइप्स असतात त्याच्या. आणि तुम्ही म्हणाले का एवढे का सर? कशासाठी? तर कारण असतं त्याचं. प्रत्येक टाईपला डिस्कस करणार आहोत आणि टाइम घेणार मी आणि त्याच्यानंतरच ते शिकवणार. डोंट वरी, आजचा टॉपिकच हा आहे आणि आपल्याला महत्त्वाच्या टॉपिकला घाईगडबडीत नाही करायचंय. तर पूर्वा, मिनल समजतंय ना? हा हं? सर. आता हे जे टाइप्स आहेत ना, हे प्रत्येक टाइपला आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे? कारण टाइप का वापरतात समजा ना तुम्ही. तुम्ही जर तुमच्याकडे बजेट आहे, बजेट एखादे पैसे तुमच्याकडे सपोज ₹1000 आहेत किंवा एखाद्याकडे ₹500 आहेत, एकाकडे ₹100 आहेत आणि त्याने बाहेर खायचा प्लॅन केलाय. बरोबर ना? तर प्रत्येकाच्या बजेटनुसार तो तिकडे जाऊ शकतो. पर्सन 1, पर्सन 2, पर्सन 3 त्याच्याकडे 100 आहे, त्याच्याकडे 500 आहे, त्याच्याकडे 1000 आहे आणि 3 दुकानं आहेत. एक नॉर्मल टपरी आहे चायनीजची. एक साधा हॉटेल आहे आणि एक चांगला हॉटेल आहे 5 स्टार. तर हा व्यक्ती जेव्हा खाण्याचा प्रयत्न करेल ऑब्व्हियसली इथे 100च्या खाली भेटतच नाही. 100च्या वरच मिळते. तर या 2 गोष्टींमध्ये तो जाऊ शकत नाही. तो इथेच जाऊ शकतो. बरोबर? आणि हा व्यक्ती तिन्ही ठिकाणी जाऊ शकतो. तो इथेही जाऊ शकतो, इथेही जाऊ शकतो, इथेही जाऊ शकतो. तर हे एपीआयचे पण तसेच टाइप्स असतात. तुम्हाला माहिती आहे ॲप्लिकेशनचे टाइप काय असतात ॲप्लिकेशन आपले? ॲप्लिकेशन एक असतो यू-पी-आय सारखा, जसे पैशाचे पेमेंट होतं, बरोबर? म्हणजे हा व्यक्ती ह्या व्यक्तीला पैशाचं पेमेंट करतो. याने ₹10 पाठवलंय, बरोबर? तर ₹10 त्याला रिसीव्ह झाले, की त्याला याला अॅक्नॉलेज मिळेल, की हॅज बीन सेंड. त्याचा मेसेज पण येतो. 1 मिनिट हां, गाईज 1 मिनिट. लगेच आलो थांबा.
काम चालू आहे ना, रडायचं नाहीये इकडे. एसी चालू केली बघ. चालू ना क्लासेस बघा ना. हॅलो हॅलो. हा सर. सॉरी आहे गाईस, थोडस एक लहान मुलगी. तर हे 3 प्रकार जे आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, ऍप्लिकेशनचे प्रकार असतात. तुम्ही पेमेंटचं ऍप्लिकेशन घेतलं युपीआय, जसं की फोन पे. त्या फोन पेने काय होतं, तुम्ही इथून 10 रुपये पाठवले ते इथे जाणार, तुम्हाला रिसिव्ह होणार, म्हणजे बाय डायरेक्शनल म्हणतो आपण याला. बाय डायरेक्शनल म्हणजे दोन्हीकडून रिस्पॉन्स येतात, बरोबर. जसं लाईव्ह चॅटचं ऍप्लिकेशन असतं व्हॉट्सअप. व्हॉट्सअप पण तुमचं एक ऍप्लिकेशन आहे, बरोबर ना. त्याने पण तुम्ही एखाद्याकडून हाय पाठवला, तर तो हायचा रिस्पॉन्स भलेही नाही तो पोहोचलाय, त्याला असं डबल क्लिक होतं, त्याने समजतं की नाही, बरोबर. त्याने काहीतरी रिॲक्शन दिलं तुम्हाला, अशा प्रकारे काहीतरी असं रिॲक्शन दिलं त्या मेसेजला, असं काहीतरी ते समजतं, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काहीतरी रिस्पॉन्स समजतो आपल्याला, एवढंच समजा, बाकी काय नाही. त्याला बाय डायरेक्शन म्हणतं, म्हणजे लाईव्ह असतं ते. तर त्याला त्याच्यासाठी वेब सॉकेट असतं. वेब सॉकेट अशा प्रकारचं ऍप्लिकेशन असेल की तुम्हाला इकडूनचे अपडेट तिकडे समजलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण वेब सॉकेट ऍप्लिकेशन. कोणी विचारलं ना की लाईव्ह ऍप्लिकेशन, गेमिंग पण झालं, गेम पण लाईव्हच असतो ना, तर त्याला वेब सॉकेट म्हणतात. आणि एचटीटीपी म्हणजे नॉर्मल आहे, त्याचं सिक्युअर पण नाही. बघा, मी आता तुम्हाला एक एक करून सगळं समजवतो. वेब सॉकेट तर समजवलंच आहे मी तुम्हाला. आता एपीआय काय असतं, एकदम लाईट वेट आहे, एकदम छोटा असतं, त्याची साईज कमी, त्याला सीपीयू पण कमी लागतात, ठीक आहे. नेटिव्ह क्रॉस ऑरिजिन रिसोर्स सपोर्ट असतो त्याला. ते क्रॉस ऑरिजिन म्हणजे तेच व्हेरिफिकेशन लागतं ना आपल्याला ते. आणि हे ऑथेंटिकेशनचे प्रकार आहेत. हे ऑथेंटिकेशनचे प्रकार आहेत, ऑथ टू वगैरे, ते त्याला सपोर्ट करतात असं सांगतात. आपल्याला नंतर गेल्यावर ते कोणीतरी क्लायंटने म्हटलं की हा सपोर्ट पाहिजे, तो सपोर्ट पाहिजे, पण तुम्हाला माहिती पाहिजे की याच्यासाठी कोणता सपोर्ट आहे त्याचे. हे तर तुम्हाला बघून नंतर समजेल, सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. तर हे खूप लाईटवेट असतं आणि सिक्युअर नाहीये गाईज. नॉर्मल आपण आपल्या फ्रंट एंड बॅक एंड मध्ये जेव्हा युज करतो ना एचटीटीपी, नॉर्मल एचटीटीपी, म्हणजे तुम्हाला सिक्युरिटीची काही गरज नसते तेव्हा ते घेतात. क्लिअर आहे. तर त्याचं बघा, लॅम्बडा एचटीटीपी बॅकएंड म्हणजे तुमचा सपोज 3 गोष्टी आहेत. मायक्रो सर्व्हिसेस मध्ये याचा जास्त वापर होतो. हा फ्रंट एंड आहे, हा बॅक एंड आहे. इथून इथे जेव्हा येता ना तुम्ही, तर तुम्हाला एचटीटीपीएस लागणार असं तुम्ही म्हणता, कारण सिक्युअर पाहिजे. पण तुम्ही तुमच्याच याच्यामध्ये काम करता, म्हणजे हा बॅकएंड आणि एक बॅकएंड दुसऱ्या बॅकएंडला कॉल करतो, असे भरपूर सारे बॅकएंड्स आहेत. तर तिथे एचटीटीपी वापर होतो, कारण तो लाईट वेट पण आहे आणि सिक्युअर तर त्याचं दुसरं फीचर देतातच, म्हणून एचटीटीपीएस ची गरज नाही लागत. म्हणजे बॅकएंड मध्येच तो फ्रंट एंड बॅकएंडला इंटिग्रेट नाही, बॅकएंडची इंटिग्रेट करण्यासाठी मदत होतो. त्याला मायक्रो सर्व्हिसेस म्हणतात. म्हणजे गाईज, तुमच्या सर्व्हिस एकाच जागेवर नसतात. म्हणजे एकच ऍप्लिकेशन एक लॅम्बडाने काम नाही असतं, जसं 1000 लॅम्बडा असतात, 100 लॅम्बडा असतात, हंड्रेड्स ऑफ लॅम्बडा. ते लॅम्बडा मिळून काम करत असतात. कारण तुमच्या फक्त, जसं की अमेझॉनचं ऍप्लिकेशन आहे, ते फक्त ऑर्डर नाही होते, ते डिलिव्हरी होते, हे होते, ते होते, कितीतरी काम होतं. मी तुम्हाला दाखवणारच आहे, थांबा ना. तर यूज केस वगैरे सिंपल वेब ऍप्लिकेशन, मोबाईल ऍप्लिकेशन, प्रॉक्सिंग रिक्वेस्ट, एक्सटर्नल सर्व्हिसेस. सिंपल ऍप्लिकेशन जो लाईव्ह नसेल तिथे असं आपण करू शकतो, बॅकएंडला करू शकतो, जिथे एचटीटीपी आहे, बाय डायरेक्शनल नाही, लाईव्ह वगैरे नाही, त्याच्यामध्ये होतं. आणि हे तुम्हाला लाईव्ह साठी सांगितलं होतं मी, तुम्हाला एक्झॅक्टली समजून सांगितलं. एपीआय वेब सॉकेट काय असतं. मेंटेन परसिस्टंट म्हणजे बनवून ठेवणं, म्हणजे ते थोडस राहतं,
याचा अर्थ तुम्हाला आता या भाषेमध्ये समजायचं झालं पर्सिस्टंटचा अर्थ, की हा तुमचा ऍप्लिकेशन आहे ना फ्रंट एंड आणि बॅक एंड, इथून याने हाय केलंय, तर तो तिथे जातोय आणि त्यांनी त्याचा अपडेट द्यावा. म्हणजे तो थोडासा एक प्रकारे थोड्या वेळासाठी परमनंट झाला. त्याला बोलतो पर्सिस्टंट. ठीक आहे. तो तिथे टिकून राहतो. त्याला पर्सिस्टंट म्हणतो आणि जे राहत नाही त्याला नॉन पर्सिस्टंट म्हणतो आपण. तर रिअल टाईम कम्युनिकेशन म्हणजे लाईव्ह म्हणजे जसं की तुम्हाला गेमिंग सांगितलं, लाईव्ह चॅट सांगितली वगैरे, वगैरे. क्लिअर आहे? बाय डायरेक्शनल बघा मी तुम्हाला हे समजावलं होतं आणि तेच आहे इथे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी या पीपीटीज पण देणार. लॅम्बडासाठी एचटीटीपीएस साठी पण वापरला जातो, एडब्ल्यूएस सर्व्हिसेस साठी पण एकमेकांसाठी वापरला जातो. सिक्युअर तर नंतर होतं, ते सिक्युअरचं सांगेन मी तुम्हाला. तर हे याच्यासाठी वापरलं जातं आणि त्याचे यूज केस बघा, चॅट ऍप्लिकेशन बोललो होतो ना मी, मल्टी गेमिंग ऍप्लिकेशन, रिअल टाइम डॅशबोर्ड्स, एपीआय, यूपीआयचे ऍप्लिकेशन वगैरे वगैरे. क्लिअर वेब सॉकेट पण तुम्हाला गाईज? हॅलो हॅलो, तुम्हाला सपोज चॅटबॉटचं ऍप्लिकेशन तयार करायला गेलं तर तुम्ही हा एपीआय वापरा ना तिथे. क्लिअर आहे का गाईज? मला हॅलो येस और नो. हा सर. आणि पुढचा जो आहे रेस्ट एपीआय, हा आपण वापरणार आहोत. रेस्ट एपीआय काय म्हणतो? प्रोव्हाइड्स फुल कंट्रोल ऑफ द रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स सायकल, ऑफर्स एपीआय मॅनेजमेंट फीचर्स लाईक कॅशिंग, थ्रॉटलिंग, मॉनिटरिंग. म्हणजे फुल कंट्रोल देतो रिक्वेस्ट वर. हा याचा पण मला तुला समजून सांगणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. फुल कंट्रोलचा अर्थ काय होतो हे बघा. आपण जे एपीआय कॉल करतो, सपोज हा फ्रंट एंड आहे आणि इथे बॅक एंडला आपण एपीआय कॉल केले. जसं की आपण एडब्ल्यूएसचं एक्झाम्पल घेऊ ना. तुम्ही S3 तयार करण्याचा, EC2 तयार करण्याचा केलाय. तर तुमचे सगळे रिस्पॉन्स जे आहेत ना, एपीआय ते कुठेतरी सेव्ह झालेत. जसे क्लाउड ट्रेल मध्ये. ठीक आहे. तर ते तुम्हाला थ्रोटलिंग म्हणजे त्यांना नष्ट करणे, मॉनिटरिंग म्हणजे त्यांना बघणे, कॅशिंग म्हणजे त्यांना सेव्ह करणे कुठेतरी, परत जाऊन कोणी काय केलं, कोणी बनवलं, कोणी डिलीट केलं, ते सगळं बघता येईल. बरोबर? केला कोण, आला कोण, कोणी काय ऍक्शन घेतली, टर्मिनेट करण्याची, स्टॉप करण्याची, स्टार्ट करण्याची, वॉट एव्हर ऍक्शन टेक ऑन द रिसोर्सेस, वी कॅन मॉनिटर देम, थ्रोटल देम, डिलीट करू शकतो, कॅश करू शकतो. तर ह्या जे रिक्वेस्ट रिस्पॉन्स आहे ना, या एपीआय रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स आहेत, त्याच्यावर कंट्रोल राहतो जेव्हा आपण रेस्ट एपीआय घेतो. आणि रेस्ट एपीआय खूप जास्त वापरल्या जातात guys. सगळीकडे ह्याच जास्त वापरल्या जातात. जर लाईव्ह ऍप्लिकेशन नसेल तर ह्याच वापरल्या जातात. आणि जो मी एचटीटीपी सांगितलं तो एकदम बॅकएंडला वापरला जातो, त्याच्यामध्ये आपला काहीच संबंध नसतो. क्लिअर आहे गाईज? हॅलो, हे बघा, लॅम्बडासाठी पण, एचटीटीपी साठी पण, एडब्ल्यूएस सर्व्हिस साठी पण वापरला जातो. लॅम्बडा साठी खूप जास्त, लॅम्बडा आणि एपीआय गेटवे लक्षात ठेवा. या एपीआय गेटवे आणि लॅम्बडा हे दोन अशा सर्व्हिसेस आहेत ते एकत्र भरपूर काम करतात. ठीक आहे. हा बॅकएंड मध्ये काम करतो आणि हा एपीआयचं काम करतो. सपोज EC2 आहे, EC2 आणि लॅम्बडा यांना दोघांना जोडण्याचं काम करतो हा. ते मी सांगणारच आहे तुम्हाला. बघा ना, मागे थोडासा येतो आणि इथे त्यांनी काय सांगितलं, एंटरप्राइज ऍप्लिकेशन फाईन गेन कंट्रोल एपीआय, मायक्रो सर्व्हिसेस बेस आर्किटेक्चर, जसं सुरुवातीला सांगितलं होतं. रिअल टाइम ऍप्लिकेशन्स मध्ये याचा वापर खूप होतो, रेस्ट एपीआयचा. भरपूर ऍप्लिकेशन जे आहे त्यांच्यामध्ये हेच असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढे येऊ आपण. आणि पुढचा काय आहे, तर रेस्ट एपीआय झालेला आहे तुमचा प्रायव्हेट रेस्ट एपीआय प्रायव्हेट. हे व्हीपीसी मध्ये करायचं असेल ना आपल्याला, तुम्हाला इंटरनेटची काही संबंध नाही, तेव्हा व्हीपीसीच्या मध्ये करायचं असेल तर रेस्ट एपीआय प्रायव्हेट हा एक चौथा टाईप आहे. तर चारी टाइप्स मी सांगितलंय आणि आर्किटेक्चर बघा त्याचं. तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनच्या द्वारे एपीआय गेटवेवर येता आणि एपीआय गेटवे मग तुम्हाला तुमच्या बॅकएंडच्या सर्व्हिसेसला जोडतो. तर हे त्याचं आर्किटेक्चर आहे वगैरे. आता हे सगळं ठेवून आपण मी एक मस्त डॉक्युमेंट तयार केली, लॅम्बडाची एक ऍडव्हान्स लॅब तयार केली आहे. ठीक आहे. एडब्ल्यूएस ऍडव्हान्स लॅब मी इथे एपीआय गेटवे करतो. एपीआय गेटवेची लॅब ऍक्च्युली ती, कन्फ्युजन नको. चला.
तर ही लॅब आपण आता तयार करणार आहोत. तर ऍडव्हान्स जाऊ दे, लॅमडा सोबत आहे ती, म्हणून ते तसं केलं होतं. राहू दे, चला. एपीआय, मग मी तुम्हाला आर्किटेक्चर सांगतो. मी आर्किटेक्चर काय करणार आहे बघा. हे सिम्पल आर्किटेक्चर आहे आणि अशाच प्रकारे आपण करू. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे, मी नेहमी तुम्हाला दुसऱ्या बाजूने येत असतो, पण आता आपण असं करू. मी माझ्या पेंट ऍप्लिकेशन मध्ये जातो. पेंट ऍप्लिकेशन मध्ये इकडून येऊ का तिकडून येऊ, काय फरक नाही पडत, फक्त तुम्हाला समजायचं. आता हा फ्लो आहे आपला, अशा प्रकारे आपल्याला करायचा आहे. तर मी काय करणार माहितीये का, 3 गोष्टी घेणार आहे. ठीक आहे. एक ते एपीआय गेटवे असणार आपला. हं? आपला एपीआय गेटवे एक असणार आहे, जो आपल्याला आपल्याला जोडण्याचं काम करणार आहे. आपण फ्रंट एंड बनवणार जिथे क्लायंट जोडला जातो. ठीक आहे. तर सपोज हा आपला एपीआय गेटवे आहे गाईस. एपीआय गेटवे आहे. एक मिनिट हा, याला ना मी याला फ्लिप करून बघू आपण. उलटा होतो रे, काय करू. फायदा नाही. इमेज नाही ते. तर आपल्याला नेहमी सवय असते ना की असं होऊन जायचं, पण आपण यावेळेस असं होऊन जाऊ. ठीक आहे. हा एपीआय गेटवे आहे तुमचा. ठीक आहे. हा एपीआय गेटवे भरपूर काही कामं करणार आहे, मी ते सांगणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही नंतर तिथे लॅम्बडाशी इंटरॅक्शन करणार. तुमचा एक लॅम्बडा फंक्शन असणार आहे. ठीक आहे. सपोज हा लॅम्बडा आहे तुमचा. लॅम्बडा तर लागतोच, माहिती तुम्हाला लॅम्बडाची गरज काय असते. सपोज हा लॅम्बडा आहे, बॅकएंड म्हणून वापरणार आपण. ठीक आहे. आणि त्यासारखा आपण एक इथे डायनामोडीबी घेणार आहोत, जो आपला डेटा सेव्ह करेल. तर हे दोन्ही मिळून जे होतात त्याला आपण बॅकएंड म्हणू. ठीक आहे. हा प्रॉपर बॅकएंड आहे आपला. ठीक आहे. हा आपला एक बॅकएंड असणार आहे. हम्म? म्हणजे आता मी तुम्हाला फ्लो समजवतो ना, तर त्याच्यामध्ये हा आणि हा मी केलेला आहे डेटाबेस वगैरे. हे सगळं मिळून काय होतं, बॅक एंड तयार होतं. त्याला टॅग पण करून देऊ आपण, बॅक एंड. हे झालं बॅक एंड. ठीक आहे. आणि एपीआय गेटवे चला आपण तयार करूया. आपण काय करायचं, आपल्याला सुरुवातीपासून करायचे फ्लो. आपण आपण आपल्या पूर्ण डॉक्युमेंटेशनला तुम्ही ॲज इट इज फॉलो करा. काय काय गरज आहे आपल्याला. ऑब्जेक्टिव्ह एपीआय गेटवे तयार करायचं, एचटीटीपी रिक्वेस्ट साठी, लॅमडा करायचं बिझनेस लॉजिक साठी, बॅकएंड साठी, आणि तो हे पण दोन्ही बॅकएंडचा भाग आहे, तो सेव्ह करणार. म्हणजे मी काय करतो, सिम्पल ऍप्लिकेशन तयार करणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या इकडे कुठे फ्रंट एंड असणार आहे. ठीक आहे. इथे मी फ्रंट एंड घेणार आहे. सपोज हा तुमचा फ्रंट एंड आहे, आणि हा फ्रंट एंड काय करणार, रिक्वेस्ट करणार. ठीक आहे. तुमचा फ्रंट एंड आहे ज्याने तुम्ही रिक्वेस्ट करणार आहात तिथून. तो फ्रंट एंड जसा रिक्वेस्ट करेल, आणि तो आपण कशाच्या माध्यमातून जातो, इंटरनेटच्या माध्यमातून जातो नेहमी, बरोबर. तर इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर एपीआय गेटवेच्या माध्यमातून तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये इंटर करणार आहात. ठीक आहे. तर कशा प्रकारे बघा, जेव्हा तुम्ही इथून जे पण काय कराल, ऑर्डर सबमिट करू आपण. एक ऑर्डर आहे, ती सबमिट करणार. ती इथून गेली ऑर्डर, म्हणजे पूर्ण प्रॉपर ऍप्लिकेशन बनवलं तर खूप मोठं होईल, त्याला एक दिवस जाईल समजावायला. ते फक्त तुम्हाला एक बिझनेस लॉजिक, पूर्ण 3 टियर ऍप्लिकेशन कसं काम करतं ते दाखवतो. तर फ्रंट एंडने जेव्हा तुम्ही इथून इथे जाणार, तर ते काय होतं, एपीआय ला कॉल करणार. ठीक आहे. याला कशा प्रकारे जोडतं ते दाखवणार. आणि ते एपीआय ला कॉल केलं त्याने की ते इकडे गेलं पाहिजे. ठीक आहे. ते एपीआय अजून बनवला नाही आपण. एपीआय बनवणार आहोत. इथे ऑर्डर आपण सबमिट करणार आहोत. तर मी तुम्हाला तो फॉर्म जो बनवलाय ना, तो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुमचं सगळं मी सेव्ह करून ठेवलंय. तर इथे नाही का, चला मी फॉर्म बनवलाय, तुम्हाला दाखवतो. एचटीटीपी मध्ये फ्रंट एंड आपला एचटीटीपी मध्ये असतो नेहमी. ते सगळं स्किप करा मधलं, आणि जे महत्वाचं आहे तेच लक्षात द्या. हा एचटीटीपी फॉर्म आहे तुमचा.
आता ते HTTP तुम्ही नॉर्मली EC2 मध्येही करू शकता आणि EC2 मध्ये Nginx घेऊन करू शकता, हे माहिती आहे तुम्हाला, हो की नाही? माहिती आहे ना? हॅलो. तर मी ह्या डॉक्युमेंट मध्ये जातो आणि इथे मी हा फॉर्म सेव्ह केला. तर फॉर्म मध्ये ना बाय डिफॉल्ट एक व्हॅल्यू असेल सूरज आणि हे त्याचं जीमेल ऍड्रेस आणि हॅलो. तर हे काय करतो, एक सबमिट करतो, जी इन्फॉर्मेशन सबमिट करतो. एक डेटाबेस आहे, त्याच्यामध्ये त्याची ती इन्फॉर्मेशन तो सबमिट करतो, म्हणजे ऍडमिशन आहे असं समजा, की ऍडमिशन नंतर त्याला इन्क्वायरी येतील. तर तो तुमचा कोर्स कोणता पाहिजे वगैरे वगैरे तुम्ही भरपूर काही इथे व्हॅल्यूज घेऊ शकता आणि ते सबमिट करू शकता. ठीक आहे. तर इनपुट एवढं घेणं, आपल्याला इनपुट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही तसंही करू शकता. तसं नाव झालं, ईमेल ऍड्रेस झाला, मेसेज झाला, हे त्यांनी एक मेसेज केला, त्याला त्याच्यानंतर सबमिट बटन आहे, त्याला त्यांनी सबमिट केलं, सेंड बटन, बटन क्लोज केलं. ठीक आहे, हा पूर्ण फॉर्म आहे त्याचा. तर तुम्ही इनपुट मध्ये अजूनही काय द्यायचं असेल तर ते पण आपण घेऊ, नंतर घेऊ, ते आता नाही. फक्त सिंपल फॉर्म केला आणि याला तुम्ही हे मी तुम्हाला देईन आणि इथे तुम्ही HTTPI जोडणार आहात. एपीआय तुमचा. तो एपीआय अजून तयार झालेला नाही आपला. ठीक आहे. हा एपीआय तयार झालेला नाही. मी या फाईलला सेव्ह करतो. सेव्ह ॲज. आणि जेव्हा या फाईलला सेव्ह करतो, आपल्याला index.html ने सेव्ह करायचंय. ठीक आहे. index.html. आपण त्या फाईलला सेव्ह केली आणि तुमची index.html बघा इथे आली. याला राईट क्लिक करायचं, म्हणजे हाच तुमचा एक प्रकारे ऍप्लिकेशन झालाय, तो आपण ओपन करतोय. तुम्ही याच्या जागेवर EC2 घेऊ शकता. मी तेवढं लेंदी करत नाही गाईज, तुम्ही करू शकता. पण कोणाच्या जागेवर, याच्या जागेवर EC2 घ्या आणि त्याची EC2 ची जी URL असते ना, ती ओपन करा. मग तुम्हाला अशा प्रकारचा तो पेज ओपन होणार. सपोज हा EC2 आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्रंट एंड ठेवतोय. तर मी डायरेक्टली करतोय शॉर्टकटमध्ये. माझ्याच पुरतं हे मर्यादित आहे, सगळ्यांसाठी नाहीये. कारण मी माझ्याच कॉम्प्युटरमध्ये करतो ना. मी याला ओपन केलं बघा, या ब्राउझरमध्ये झालं. मी कोणत्या ओपन विथ क्रोम करतो. तर इथे बघा एक फॉर्म आला आणि तो सबमिट करून बॅकएंडला गेला पाहिजे. समजलं तुम्हाला? समजलं का? तर तुम्ही हे सगळं ना, तुम्ही जे केलंय फ्रंट एंड बॅक एंड, हे तुम्ही याच्या जागेवर EC2 घेऊ शकता. इथे एखादी EC2 घेतली आणि त्याच्यामध्ये Nginx इन्स्टॉल करून Nginxच्या index.html मध्ये तो पेज ठेवू शकता आणि मग ते EC2 ला तुम्ही एक्सेस करू शकता आणि त्याच्या माध्यमातून ते सबमिट करू शकता. कराल का हे? हॅलो? 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 हां सर. हां, करू शकता ना? मी काय बोललो ते समजलं तुम्हाला? पूर्वा, आर यू देअर? हां सर. चला, आपलं फ्रंट एंड झालेलं आहे तयार. मी एकदम सोप्या भाषेमध्ये, कारण कॉन्सेप्ट आधी समजू द्या, नंतर मोठे मोठे प्रोग्राम तुम्ही कराल. तुम्हाला काही प्रोग्राम करायची गरज नाही तशी पण. चला आपण आपल्या याच्याकडे येऊ. हे असंच राहू द्या सध्या. आता मी सेंड करून पण ते कुठे जाणार आहे? एरर आलं बघा. कारण आपण कोणता बॅकएंड वगैरे काही जोडलंच नाही, तर ते कुठे जाणार? एरर येणार ते. नंतर बघू आता. ठीक आहे. आपल्याला असंच राहू दे सध्या एक फॉर्म. ठीक आहे. इथे तुम्ही EC2 चं दाखवू शकता आणि ते करू शकता. मी फक्त माझ्यासाठी दाखवण्यासाठी केलंय. टेस्टिंगसाठी केलंय. डॉक्युमेंट्स मध्ये जाल. अरे इथे आपलं ओपन आहे. तर आता काय करायचं, सेकंड स्टेप. पहिली स्टेप मी शेवटच्या आधीच घेतली आहे, मी तुम्हाला समजवण्यासाठी, कारण त्या फ्लोने येतो ना आपण, म्हणून. ते तुम्हाला अपडेट करायचं अजून बाकी. तर याच्यामध्ये स्किल काय पाहिजे? लॅम्बडा आला पाहिजे, पायथन लँग्वेज आली पाहिजे असं बोलतात. पण ठीक आहे ना, आपण कोड घेतो, आपण हे नाही तर तुम्हाला समजवतो मी की कोड कशा प्रकारे काम करतं. तुम्हाला मी जेव्हा लॅम्बडाचा पण प्रोग्राम दाखवला असेल, त्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं की कशा प्रकारे पायथन काम करतं. तुम्हाला प्रोग्रामिंग समजायची काही गरज नाही, फक्त ते कशा प्रकारे काम करते. तर सध्या आपण डेमोसाठी छोटे मोठे प्रोग्राम घेतले. एक आयएम पॉलिसी लागणार आहे आपल्याला, एपीआय लागणार, या सगळ्या गोष्टी आता इथे होणार. डायनामोडीबी पण शिकलो, लॅम्बडा पण येते, सगळ्या गोष्टी येतात. ते प्रॅक्टिकल झाले. अशाच प्रकारचे प्रोजेक्ट तुमच्या तिकडे पण असतात. हा फ्लो आहे तुमचा. तो फ्लो आपल्याला समजलेला आहे. आता आता आपण करू, एक टेबल तयार करतोय. नेक्स्ट स्टेप, डायनामोडीबी टेबल करतो. एक कॉन्टॅक्ट फॉर्म, जे इथे इन्फॉर्मेशन आहे सध्या तेच करा ऍज इट इज. समजलं तुम्हाला? तर मी इथे गेलो. मला काय पाहिजे, पहिले तर एपीआय गेटवे. एपीआय गेटवेचं ओपन करून ठेवतो मी. माझ्या फ्लो मध्ये जातो. ठीक आहे. एपीआय गेटवे ओपन करून ठेवलाय मी. डुप्लिकेट करतो. इथे लॅम्बडा ओपन करून ठेवतो. लॅम्बडा पण ओपन करून ठेवला आणि परत डुप्लिकेट करतो.
आणि इथे मी करतो ठीक आहे फंक्शन कोणातरी आपण टोकियो रिजन मध्ये लाईफ सायकल काय असू द्या आपल्याला काही गरज नाही कोणी काय केलं इथे आपण डायनामोडीबी टेबल तयार करून डायनामोडीबी नो सिक्वल डेटाबेस आहे तुम्हाला क्लिअर आयडिया आली असेल त्याच्यामध्ये डायनामोडीबी नो सिक्वल मॅनेज डेटाबेस आहे ज्याच्यामध्ये मेटा डेटा सेव्ह केला जातो तुम्ही जे पण इन्फॉर्मेशन द्याल त्याचा डेटा तिथे सेव्ह होतो मग तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल ना ती तर आपल्याला एक तो टेबल तयार करायचा आहे आणि त्या टेबलमध्ये काय सांगितले गेले जसं इथे तुम्हाला दिसतच आहे कॉन्टॅक्ट फॉर्म नावाचा एक टेबल तयार करायचा आहे आणि त्याची स्ट्रिंग पार्टिशन की काय असते ते पण माहिती आहे ती तिथे काय असते पार्टिशन की संकेत सांग हॅलो युनिक ना. हा युनिक त्याचं पहिल्या त्याच्यामध्ये टेबलमध्ये खूप एंट्रीज असतात पार्टिशन की युनिक असतं त्याच्याने पार्टिशन होतं आपलं म्हणजे कोण कॅटेगरी वाईज आहे तर आता आपण त्याला ईमेल घेतो इथे ठीक आहे ईमेल युनिक की प्रत्येकाची पार्टिशन की डिफरंट असले सेम आलं तर एरर येईल ते कारण ईमेल तर डिफरंटच असतो ना युनिक असं कॉन्टॅक्ट फॉर्म आणि स्ट्रिंग स्ट्रिंग ठेवा हे ऑप्शनल पार्ट आहे तो घेऊ नका एवढंच करा डिफॉल्ट सेटिंग आणि क्रिएट टेबल तुमचा डायनामोडीबी टेबल पण तयार झालेला आहे आणि त्या टेबलचं नाव आहे कॉन्टॅक्ट फॉर्म तर हा फॉर्म तयार केले आणि आपण जेव्हा सबमिट करू तर या टेबल मध्ये यायचं तुम्हाला ठीक आहे इथून टेबल्स मध्ये एक मिनिट क्रिएट होतो तो टेबल अजून तयार झालेला नाही एकदा झाला की त्याच्यामध्ये येणार आणि इथे एक्सप्लोर आयटम करायचे आणि इथे तुमचे आयटम्स आले पाहिजे जेव्हा आपण सबमिट करू ना ते आले पाहिजे तर आता आपण जेव्हा सबमिट करतो ते येत नाही एरर येते बघा का कारण आपण काहीच इंटिग्रेशन तयार केलेलं नाही है ना इथून इथून सेंड करा तर तो एरर येतोय का त्याचं कारण एकच आहे एरर येण्याचं कारण आपण काही इंटिग्रेशन केलं नाही पण आपण कॉन्टॅक्ट फॉर्म तयार केलेला आहे आणि त्याला इथे आपण फक्त टॅग करून ठेवू हा आपला कॉन्टॅक्ट फॉर्म आहे डायनामो डीबी ठीक आहे टेबल डायनामो डीबी टेबल आहे तो त्याचं नाव आहे कॉन्टॅक्ट फॉर्म ठीक आहे हा बॅकएंड आहे आपला ठीक आहे चला आता आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे त्या फ्लो मध्ये जाऊ आपण काय काय सांगितलं तसं तर इथे दुसरी गोष्ट काय सांगितली स्टेप बाय स्टेप गाईड आहे तुम्हाला हे एवढं करायचं आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय क्रिएट आय एम रोल फॉर लॅमडा तर एक रोल बनवूया आपण आय एम रोल पण पाहिजे आपल्याला तर मी काय करतो आणि तिथे दोन परमिशन द्यायचे लॅमडासाठी रोल लॅमडा बेसिक एक्झिक्युशन अँड अमेझॉन हे दोन परमिशन्स तुम्हाला तिथे घ्यायचे आहेत ठीक आहे तुम्ही दोन्ही घे कारण तुम्ही डायनामोडीबी सोबत लॅमडा काम करणार आहे तुमच्या टॉपोलॉजी मध्ये दिसते दोघं एकमेकांसोबत काम करणार आहेत तर तुम्हाला लागणार आहे ते सिम्पली कन्सोल मध्ये या तिथे अजून एक डुप्लिकेट करा आणि जेवढे सर्व्हिसेस यूज होतात तेवढे सर्व्हिसेस तुम्ही ओपन करा म्हणजे ते एक प्रकारे चांगलं राहतं का तुम्हाला नेव्हिगेट करण्यासाठी आणि या सगळ्यांचा एक ग्रुप बनवा जो ग्रुप सांगितलं होतं ना मी ऍड अ ग्रुप ते सगळ्यांचा एक ग्रुप बनवा आणि ते ग्रुपमध्ये राहतील मग ठीक आहे एक रोल बनवायचा आपल्याला अँड रोलचं नाव देऊ आपण एडब्ल्यूएस सर्व्हिस मध्ये लॅमडा साठी रोल घेतो लॅमडाला अटॅच करायचा तो नेक्स्ट ठीक आहे आणि इथे दोन सर्व्हिसेस घ्यायचे ते मी कॉपी केले तुम्ही ते टाईप पण करू शकता एक डायनामोडीबीचा फुल ऍक्सेस हे बघा डायनामोडीबी फुल ऍक्सेस याला कट केलं आणि तो दुसरा वाला काय लॅमडा बेसिक एक्झिक्युशन रोल ते इथे दोन्ही परमिशन सांगितले होते ते दोन्हीच्या दोन्ही परमिशन मी घेतलेल्या आहेत ठीक आहे आणि लॅमडा एक्झिक्युशन हे बघा हे पहिलेच रोल आहे दोन परमिशन आपण घेतलेले आहेत ते दाखवते ते चेक करा एवढं नेक्स्ट याला आपण काय म्हणू बॅकएंड लॅमडा फॉर एपीआय गेटवे ठीक आहे याला असं नाव देऊ बॅकएंड लॅमडाच बोलू आपण लॅमडा रोल जास्त कन्फ्युजन नको पण लॅमडा रोल कशासाठी आहे तो फॉर एपीआय लॅब असं तुमच्या सोयीसाठी असं सिंपल नाव ठेवलंय मी
ठीक आहे. तर ते लॅम्बडाची 2 परमिशन आपल्याला पाहिजे होत्या. हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. क्रिएट केलेला आहे आपण रोल. आपण हा रोल तयार केलाय. त्याच्यामध्ये परमिशन काय आहे तुम्हाला माहिती आहे. हा रोल तुम्हाला नंतर तुमच्या लॅम्बडाला अटॅच करायचा आहे. लक्षात ठेवा. हा रोल तुम्हाला तुमच्या लॅम्बडाला अटॅच करायचा आहे इथे. हे करायला विसरू नका. ठीक आहे. या लॅम्बडा फंक्शनला तुम्हाला तो रोल अटॅच करायचा. त्याच्यामध्ये रोलचं नाव तर हाच आहे, पण त्याच्या परमिशन्स डिफरंट आहेत. ठीक आहे. परमिशन्स पण तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इथे जाऊन तुमचा जो रोल आहे त्याला सर्च करा. तुमच्या डायग्राम मध्ये सगळं अपडेट करा गाईज. मी तुम्हाला ना आधीपासूनच सांगतो का, कारण तुम्हाला नंतर ट्रबल शूटिंग इश्यूज आले, कुठे काय उरलंय काय नाही झालं ते समजतं. आणि तुम्ही काय करता, तुम्ही खूप इफेक्टिव्हली प्रॅक्टिकल करता, तुम्हाला सगळं फ्लो समजून जातो. मी तर असंच बिलीव्ह करतो की टॉपोलॉजी असणं खूप गरजेचं आहे. टॉपोलॉजी असली की तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपं जातं. हे 2 परमिशन्स आहेत त्याच्यात. चला डॉक्युमेंटेशन मध्ये येऊ. पुढच्या 2 स्टेप्स. एवढं समजलं काहीच तुम्हाला? हॅलो, आय ऑडिबल? कॅमेरा ऑन करा कसा. हॅलो, येस सर. कॅमेरा ऑन तर करा. अजून आहे, भरपूर गोष्टी समजवायच्या आहेत तुम्हाला. एपीआय गेटवेच मेन समजवायचं, त्याच्यामध्ये खूप जास्त गोष्टी आहेत. मीनल, कॉन्सेप्ट क्लिअर आहे ना? फक्त अजून प्रॅक्टिकल झालेलं नाही. पूर्वा, आरामात करायचं, जास्त डोक्यावर लोड नाही घ्यायचा. पूर्वा, संकेत, प्लीज स्विच ऑन युअर कॅमेराज. काल काय केलंय? कॅमेरा चालू केला होता. अच्छा, दिसत नव्हतं. ठीक आहे. संकेत, संकेत मार्क खाशील तू असं केलं तर. संकेत बोलत असतील सर मला जास्त ओरडतात. आपल्याकडे मुलांनाच जास्त ओरडतात ना, मुली नाव सांगतात घरी. काय संकेत, जरा सिरियस हो. झोपला होता का? काय बोलत पण नाही रे तू. चल एक ब्रेक घ्या. चालेल, गरज आहे ना ब्रेकची? एक ब्रेक घ्या, थोडं रिफ्रेश होऊन या आणि मग आपण कंटिन्यू करू. चालेल? तर देतो ब्रेक, कारण तुम्हाला अजून भरपूर गोष्टी बघायच्या आहेत ना त्याच्यात. मग मला तुम्हाला ना असं कन्फ्युज नाही करायचं. हे घ्या तुमचा ब्रेक. संकेत, ब्रेक. ब्रेक नंतर भेटू.
ओके, हॅलो गाईज, वेलकम बॅक. बाकी दोघींना आवाज येतोय? आपण इथपर्यंत होतो. आपण लॅम्बडाचा रोल बनवलेला आहे आणि आता आपण पुढे जाऊ. तर पुढे काय बघा, पुढे आपल्याला लॅम्बडा बनवायचा आहे आणि लॅम्बडा सबमिट फॉर्म या नावानेच बनवा. मी जसं इथे इन्स्ट्रक्शन दिलं तसंच करा सुरुवातीला, नंतर तुम्ही काही करू शकता, चेंजेस करू शकता. आणि आपला कोड जो आहे पायथन 3.12 मध्ये चालणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता, असं नाही की नाही करू शकत. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. आता मी काय सांगतो, तुम्हाला हे मी दुसरा पण प्रकार देणार आहे, पण त्या दुसऱ्या प्रकारमध्ये एवढं कॉम्प्लिकेटेड करू नका. कॉपी केले हे आणि तुम्ही एक लॅम्बडा फंक्शनचं मी इथे ओपन केलंय, तर क्रिएट लॅम्बडा फंक्शन. लक्षात ठेवा की तुम्ही काय मोठं करू, काय मोठं करू शिव, काय त्रास देतो तुम्ही? एवढंच असतं शिव. एक मिनिट शिव, तुझं काय चाललंय शिव? चल आधी जवळचं. अरे पप्पाला आऊचं काम करू दे ना. काय करते शिव तू? काय कर तुझा मोठा अजून? गोष्ट लावून द्या, गोष्ट लावून द्या. मोठी गोष्ट लावून देते. कसली गोष्ट लावू? आपल्यावर मला थांबू नको शिव. लहान मुलगी खूप त्रास देते. तर लॅम्बडा मध्ये या तुम्ही, क्रिएट लॅम्बडा. ठीक आहे, एक लॅम्बडा ऑथर फ्रॉम स्क्रॅच करायचा आणि मी जसं सांगितलं हा नाव द्यायचं तुम्हाला, सबमिट कॉन्टॅक्ट फॉर्म हा त्याचं नाव असणार आहे. आणि इथे रन टाइम मध्ये जसं आपण इथे सजेस्ट केलं पायथन 3.12, 13 मध्ये पण लॅम्बडाचा कोणता पण चालेल, त्याच्यामध्ये कम्पॅटेबल आहे कोड. ठीक आहे, मीच बनवलेला आहे, तर त्याच्यामध्ये तो कम्पॅटेबल आहे, तो चालून जाणार. ठीक आहे, आपण इथे येऊ आणि 3.12, 13 घ्या, काही घ्या, भरपूर असतात. 12 पण आहे त्याच्या. आता लेटेस्ट व्हर्जन जेव्हा बनवलं तेव्हा 12 चालू होता, 13 चालू, त्याच्यासोबत पण कम्पॅटेबल काय फीचर्स असतील तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. हा आपल्या कॉम्प्युटरचा व्हर्जन घेतो आपण. नॉर्मली आपण हाच घेतो, हे अँड्रॉइड साठी असतं आर्किटेक्चर. ठीक आहे, इथे रोल मध्ये आपल्याला एक्झिस्टिंग रोल घ्यायचा आहे आणि आपला रोल कोणता आहे? दिस वन, लॅम्बडा रोल फॉर एपीआय गेटवे. लॅम्बडा रोल फॉर एपीआय गेटवे आपल्याला सर्च करायचं आहे. एपीआय आपण असं नाव दिलं होतं पाहिजे, लॅम्बडा रोल फॉर एपीआय लॅब. हा रोल आहे आपला. ऍडिशनल कन्फिगरेशन मध्ये आता काहीच बघू नका, तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. एवढं घेऊन तुमचा लॅम्बडा फंक्शन तयार झालेला आहे. ठीक आहे, अँड स्किप दिस नाव. तर तुम्ही लॅम्बडा फंक्शन चेक करा, तुमचा काय लॅम्बडा फंक्शन सबमिट फॉर्म हा तुमचा एक लॅम्बडा फंक्शन आहे जो तुम्ही या लॅब साठी
यूज करताय. ठीक आहे. तर या कोड मध्ये काय लिहिलं गेलं आहे, तो कोड जो आहे ना, तो कोड त्याचा काय आहे तो. तर मी आता हा कोड नाही घेत, लालवाला काहीच घेऊ नका गाईस, तुम्ही लालवाला घेऊ नका सध्या. खाली कोड आहेत ते घ्या, लालवाला नंतर साठी घ्या. बघा खाली कोड आहेत ना ऑल्टरनेटिव्ह, ते कोड घ्या आणि ते कोड काय सांगतात बघा. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा कोड घेतो मी फर्स्ट वन, आणि तो कोड काय सांगतो मी ते बघा फक्त. ठीक आहे. इथून छोटा करतो जरा. इथून इथून तो कोड आहे, इथून तर इथपर्यंत एवढा हा कोड आहे. हा कोड आपल्याला घ्यायचा आहे आणि तो कोड आपल्याला इकडे टाकायचा. इथे आपण लॅम्बडा फंक्शन मध्ये जाऊ, आपल्या सबमिट फॉर्म, त्याच्यामध्ये कोड मध्ये येऊन इथे तुम्हाला तो इन्सर्ट करायचा आहे. आणि तो कोड काय सांगतो, त्याच्यामध्ये काय लिहिलं गेलं आहे, तर हे कोड आपली रिस्पॉन्सिबिलिटी नसतं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं गाईज, ही पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी असते तुमची. डिफॉल्ट कोड जो असतो ना, त्यांनी डेमोसाठी दिलेला असतं एक फंक्शन, तो काढा आणि त्याच्या जागेवर आपला कोड टाका. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. हे सांगतो की बोटो 3 जे सांगितलं तुम्हाला की कोणती AWS ची सर्व्हिस जेव्हा आपल्याला चालवायची असते, तेव्हा बोटो 3 ची गरज असते. आणि आपण जो फॉर्मॅट घेतला तो जेसन फॉर्मॅट घेतलाय. ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणून आपण जो इथे हा करत होतो, हे एक फॉर्मॅटने आलोय ना आपण, बरोबर. तर तो फॉर्मॅट आपल्याला यूज करून करायचा. तुम्हाला फ्रंट एंड HTML करून करायचं असेल तर तुम्ही त्याला अपडेट मागू शकता, तो देईल तसं. ठीक आहे. तर हे झालं, कुठे आलो आपण इथे प्रोग्राम. तो आपला डेट टाइम सांगतो की कारण तुम्ही पुढे जाऊन इथे एक युनिक ID घेणार आहात. ठीक आहे. तर त्यासाठी तो डेट टाइम तयार करतोय तुमचा. इथे एक युनिक ID घेतायत ना, त्याच्यासाठी. तर ह्याच्यामध्ये जास्त घुसू नका तुम्ही, कारण ऑब्व्हियसली हे प्रोग्रामिंगचा पार्ट आहे. तर तुम्हाला हे तुमचे जे डेव्हलपर्स असतात ते बनवून देतात. तर तुम्हाला इथे बघायचं की DynamoDB इथे इन्सर्ट झालाय. हे बघा इथे DynamoDB आहे आणि त्याचं नाव आहे कॉन्टॅक्ट फॉर्म. तर तुम्ही इथे बघता, म्हणजे हा लॅम्बडा जेव्हा काही ट्रिगर होणार, लॅम्बडा कधी कधी होतो जेव्हा तो ट्रिगर होतो, आणि तो ट्रिगर कुठून होणार आहे, तो ट्रिगर होणार आहे इथून. इथून ट्रिगर होणार आहे लॅम्बडा फंक्शन. आणि जेव्हा तो ट्रिगर होणार, अशा प्रकारे ट्रिगर होणार तो. जेव्हा पण तो ट्रिगर होणार तेव्हा तो त्याची इन्फॉर्मेशन इथून इथे सेंड करणार आहे. बरोबर. जे आपण प्रोग्राम मध्ये लिहिलं असेल की काय काय डेटा इथे जायला पाहिजे, तर DynamoDB मध्ये जायला पाहिजे, त्यासाठी आपण AWS ची सर्व्हिस घेतली, ते क्लिअर आहे बघा. त्या टेबलचं नाव पण आपण मेन्शन केलंय. आपल्याला हा फंक्शन जो बनवला त्याच्यामध्ये आपण क्लिअर करतो की त्याच्यामध्ये त्याचं नाव, त्याचा ईमेल, मेसेज, हे आता आपण चेंजेस केले आपल्या फॉर्म मध्ये, तर आपल्याला इथेही चेंजेस करावे लागतील, एवढं समजा तरी. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ते सगळं घेता, आणि जर ते नाव असेल, इफ ऑल नॉट ऑल, तर तुम्ही एरर द्या. त्याच्यापैकी एक पण नाव नसेल तर तुमचा एरर येईल, ते पण आपण चेक करू. ऑल फील्ड आर रिक्वायर्ड. आणि जर सगळे आयटम असतील तर तुमचा हे सगळे आयटम आहेत सबमिट केला, आणि तो सबमिट होऊन तुम्हाला हे रिटर्न येणार मेसेज, फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली. ठीक आहे. आणि मग तुमचा तो S3 मध्ये DynamoDB मध्ये जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे ते काम करणार आहे. तर आता हा कोड पण आपला तयार झालेला आहे, सगळ्या गोष्टी तयार आहेत आपल्या टॉपोलॉजी मध्ये. तुम्ही हा लक्षात ठेवा, कोड कशासाठी असतो, तर त्याचं रिझन काय आहे की आपला ऑटोमेशन जो देतो, पायथनचा कोड देतो इथे. पण पायथनच्या जागेवर कोणताही कोड घेऊ शकतो, गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस पायथनच घेतलं पाहिजे. पण पायथन आता खूप चालतंय गाईज, आणि आता त्यालाही ओव्हरकम करून गो लँग्वेजेस आलेले आहेत, ती पण खूप चालते. तर हा जो कोड आहे, तर आपण इथे घेणार आहोत. इथे ह्या फंक्शन मध्ये आपला हा कोड आहे, जिथे आपण S3 ला दाखवलंय की S3 ऍक्च्युली काम काय करतो. वर DynamoDB कॉन्टॅक्ट फॉर्म, तुम्ही वरनं कुठे जर कनेक्ट कुठे झालाय, तर हे बघा, हे कनेक्ट झालंय. ठीक आहे.
अशा प्रकारे त्याचे आयटम्स वगैरे हे सगळं डेटा तुमचा इथून असा जाणार आहे. ठीक है, चलो। तो अभी हम क्या करते हैं, अभी ये दोनों तैयार है, बैकएंड हमारा पूरी तरह से तैयार है। अभी इसको ट्रिगर करने के लिए कोई तो देना चाहिए। इसको कौन ट्रिगर करेगा? ट्रिगर आप लोगों को पता है, लास्ट टाइम हमने देखा था कि ट्रिगर कहाँ होता है, यहाँ पे होता है ट्रिगर। लेकिन अब आता आपण ट्रिगर असा ऍड नाही करा, ट्रिगर ऍड करायचे भरपूर प्रकार असतात। आपण एपीआय गेटवे मध्ये हा फॉर्म सबमिट करू, आपण आपोआप तो ट्रिगर होऊन जाईल। ठीक आहे, त्याला ट्रिगर आपण काय करणार आहोत, एपीआय घेणार आहोत। क्लिअर? तर हा ट्रिगर इथे ऍड न करता आपण इकडे कुठेतरी ऍड करणार आहोत आपल्या एपीआय गेटवे मध्ये। त्याच्यासाठी ट्रिगर ऍड करायचा आपल्याला आणि आपण तो करू। ठीक आहे, तर चला एपीआय गेटवे आता ओपन करूया। हा राहिला तुमचा एपीआय गेटवे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं गेले, फर्स्ट स्टेप कोड तर सगळे झालेले आहेत। एपीआय गेटवे मध्ये आलो, इथे वर हे सगळे हे लाल वाले आता सध्या तरी नका घेऊ हा गाइस, कन्फ्युज नाही करायचं तुम्हाला। क्रिएट एपीआय गेटवे एंड पॉइंट, आपल्याला एपीआय गेटवे तयार करायचंय। त्या सर्व्हिस मध्ये जायचं, तुम्ही जर इथे सर्च करता ना एपीआय गेटवे, काय येतं बघा, बिल्ड डिप्लॉय मॅनेज एपीआय, बरोबर। तर इथे आल्यानंतर तुम्हाला सिम्पली आता तुमच्याकडे आहे का काही बघायचं असतील तर चांगलंच आहे, म्हणजे ते आधीचं असेल काहीतरी। आपल्याला इथे क्रिएट करायचं क्रिएट एपीआय, मग ती इमेज मी दाखवली होती की कोणताही मोबाईल ऍप्लिकेशन, लॅपटॉप वगैरे तिथून तुम्ही एपीआय गेटवेच्या माध्यमातून ज्या सर्व्हिस सोबत बॅकएंडला काम करतात ते येऊन जाणार। तर क्रिएट करतो मी, आणि हे बघा हे चारच्या चारही प्रकार जे आपण डिस्कस केले होते। रेस्ट एपीआय लो लेटन्सीसाठी खूप फास्ट स्पीड असतं, रेस्ट एपीआय सारखंच काम करतं, लाईट वेट असतं ते। त्याच प्रकारे वेब सॉकेट ही बाय डायरेक्शनल परसिस्टंट कनेक्शन तयार करतं, चार्ट ऍप्लिकेशन डॅशबोर्ड साठी, रिअल टाइम साठी हा वापर होतो याचा। लॅम्बडा सगळीकडे कॉमन आहे, लॅम्बडा सोबत सगळं काम करतं बघा, लॅम्बडा सगळीकडे कॉमन आहे। आणि रेस्ट एपीआय जो तुमचा फाईन गेन पूर्ण रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स वर त्याची काय असते, कमांड असते। आणि या प्रायव्हेट साठी असतो, ईव्हीपीसी साठी मध्ये तयार करायचं असेल तर, तुम्हाला पब्लिक ऍक्सेस नसेल द्यायचं। सध्या आपण हा रेस्ट एपीआय घेतो, इथून बिल्ड करायचं। क्लिअर एवढं? तुमचा एपीआय तुम्ही त्याला माय एपीआय नाव देऊन टाका, सिंपल नावाने काय होत नाही। तुम्ही स्वतः न्यू एपीआय तयार करायचा, तुम्ही बाहेरून विकत घेतलेला आहे झोमॅटो जसं की मॅकडी कडून इथून, तर तुम्ही त्याला इम्पोर्ट करणार। ठीक आहे, तुम्हाला क्लोन करायचंय तुमच्या एडब्ल्यूएस अकाउंट मधून, तर क्लोन म्हणजे जोडायचं, तर तेही करू शकता तुम्ही। दुसरा कोणता एपीआय असेल तो बनवलेला तो करू शकता। आता आपण सध्या नवीन म्हणजे एक तर ऑलरेडी एक्झिस्टिंग असतो, इथे नवीन तयार करायचं आहे, बाहेरून डाउनलोड, बाहेरून समजलं ना, मॅकडी, गुगल वगैरे वगैरे अशांचे एपीआय असतात आणि ते तुम्हाला विकत घ्यावे लागतात गाईज। ठीक आहे, इथे डिस्क्रिप्शन काय नाहीये, तर आपण डेमो लिहून देऊ, ऑप्शनल होता। आणि रिजनल सर्व्हिस घ्या, कारण तुम्हाला प्रायव्हेट वगैरे एज कॉम्प्रोमाइज वगैरे ते क्लाउड फ्रंट साठी होतं, रिजनल घ्यायची तुम्हाला। आणि रिजनल ह्याच कारणाने, कारण तुम्ही तुमचा लॅम्बडा वगैरे एकच रिजन मध्ये ठेवलेला आहे, है ना, म्हणून आयपी व्हर्जन 4 अँड क्रिएट एपीआय। तर तुमचा एपीआय हा तयार झालेला आहे आता, म्हणजे एवढ्याने झालं का, तर बिलकुल नाही। एपीआयच्या आत तुम्ही तुमचा माय एपीआय नावाचा एपीआय तयार केला, त्याचा एक कोड पण तयार झालेला आहे, तुम्हाला इथे दिसते रिसोर्स आयडी। ह्याच्या आत आपल्याला भरपूर गोष्टी करायच्या आहेत। ठीक आहे, हा एपीआय आहे तुमचा, ह्याच्या आत किती गोष्टी करायच्या आहेत बघा आता। पहिले तर तुम्ही त्याच्या आतमध्ये एक मेथड तयार करणार। ठीक आहे, तर मेथड काय असतं, रिसोर्स तयार करणार। फर्स्ट स्टेप जे असतं रिसोर्स। आता तुम्ही म्हणाल रिसोर्स काय असतं, तर तुम्हाला एक रिसोर्स तयार करायचंय, क्रिएट रिसोर्स। रिसोर्स म्हणजे तुम्हाला एक आयडिया देतो, चला मी इथे। आता तुम्ही ना काय करताय, तुमच्या ऍडमिशन साठी हे फॉर्म तयार करतायत, बरोबर। तर तुम्ही फॉर्म भरला आणि एक करताय सबमिट, हा एक रिसोर्स झाला। ठीक आहे, आपण रिसोर्स कॉन्सेप्ट समजतो इथे। तर रिसोर्सचा कॉन्सेप्ट समजण्यासाठी आपण इथून येतो ना, तर एक अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, इथे तुम्ही क्रिएट रिसोर्स करतात, तर रिसोर्स मल्टिपल असतात। पाथ म्हणजे ते जे एपीआय तिथूनच सुरू करा, असं समजतो आपण। ठीक आहे, हे मी इथे क्रिएट रिसोर्स अशा प्रकारे इथे टाकलंय। ठीक आहे,
आपण एक रिसोर्स तयार करतोय या एपीआय गेटवे साठी असं समजा. आणि तो रिसोर्स कोणता आहे? पहिला आहे सबमिट. सबमिट केलं, त्याच्यानंतर त्याने तिथूनच त्याला पेमेंट पण करायचं. त्याने ऍप्लिकेशन सबमिट केलं, त्याला त्याचं काय होणार? इनरोलमेंट. ठीक आहे, या ऍडमिशन बोला तुमच्या भाषेमध्ये. ऍडमिशन घेतलं, ऍडमिशन त्यांनी डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केले. त्याने दुसरं सबमिशन केलं, ऍडमिशनचा एक टिक अलग आहे. त्याच्यानंतर त्याने पेमेंट केला. ठीक आहे, पेमेंटचा एक टॅब अलग आहे ना. त्याच्यानंतर त्याने त्याचे मटेरियल घेतला. मटेरियल म्हणजे त्याला जे लागणार जे आहे नोट्स वगैरे 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 ते तुम्हाला मिळतात है ना, नोट्स वगैरे समजा. तर अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल काय करू शकता? रिसोर्स तयार करू शकता. बट फॉर दिस प्रॅक्टिकल वी आर क्रिएटिंग अ सिंगल रिसोर्स. आपण मल्टिपल तयार करू शकतो काय? मल्टिपल ऑप्शन्स असतात ना. बघा ना, आता मी सपोज या एडब्ल्यूएस मध्ये गेलो, याच्यामध्ये गेलो, इथे लॅम्बडामध्ये इथे मला मल्टिपल ऑप्शन्स आहेत बघा. युजर ग्रुप करा, युजर्स करा, रोल करा, पॉलिसीज करा, आयडेंटिटी करा. समजलं? असे ऑप्शन्स. यालाच आपण रिसोर्स म्हणणार. की तुम्हाला करायचं काय? युजर तयार करायचं, मग ते युजरचा एपीआय कॉल होणार. रोल तयार करायचं तर रोलचा एपीआय तयार होणार. एपीआय अजून तयार केलेला नाही आपण. समजलं? क्लिअर आहे काय एवढं? हॅलो हॅलो. हा सर. हा, तो आपण हा सबमिट तयार करतोय. सबमिट. ठीक आहे, सबमिट रिसोर्स तयार करतोय. चला करूया. आपल्या ऍज पर डॉक्युमेंटेशन तेच आहे. इथे बघा तुम्ही, आपल्याला एक रिसोर्स तयार करायचा आहे, त्याचं नाव आहे सबमिट. ठीक आहे, तर कॉपी केलं मी इथून, त्याला कंट्रोल सी पण करू शकता. आणि पोस्ट काय असतं? क्रिएट पोस्ट मेथड. मेथड आता दुसरी गोष्ट मी ते तुम्हाला सांगतो. पूर्णपणे छोट्या छोट्या गोष्टी डिस्कस करतोय इथे, ताकी तुमच्या डोक्यात पूर्णपणे ते होऊन जाईल इन्सर्ट. इथे आलो, आणि हा रूटची पाथ आहे. रूटच ठेवायचं नेहमी, रिसोर्स पाथ. आणि इथे तुमच्या म्हणजे तुमचं मेन पेज आहे, त्याच्यामध्ये आतून आत सब पेजेस काय आहेत. म्हणजे इथे याचा अर्थ असं समजा की हा आय एम मेन पेज आहे, त्याच्या आत हे सगळे आहेत असं. ठीक आहे, बघा ना, आय एम सुरू झालं ना इथे, आय एमच आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये दुसरा होता काय हरकत नाही. इथून आल्यावर आय एमच्या आत बाकी सगळं आहे असा होम पेज. चलो, तो फिर हम लोग यहाँ पे जाते हैं और इसको रिसोर्स सबमिट बना देते हैं. कोई भी स्पेस मत लाना. ये क्रॉस ओरिजिन रखना गाइस हमेशा. ये आपको एक ऑप्शन प्रोवाइड करके देते, एक और मेथड तैयार करके देगा फॉर ऑल ओरिजिन्स. ह्याचा अर्थ समजा, नंतर वाचा तुम्ही जरा. ह्याला आपण इनेबल करतोय. हे गरजेचं आहे जेव्हा तुम्ही ब्राउझरच्या माध्यमातून वेबसाईट ऍक्सेस करता. मी शॉर्ट मध्ये त्याचा अर्थ समजून सांगणार आहे तुम्हाला. आपण हे मेथड तयार करताना, ठीक आहे, आपला तो मेथड तयार करताना हे का घेतोय बरं? त्याचं कारण काय बघा. ठीक आहे, मी त्यांना असं जोडतोय इथे ब्लूने. आपण याला इनेबल का करतोय बरं? कारण जेव्हा तुम्ही काय करणार आहेत, इथून तुम्ही तुमचे फॉर्मची इन्फॉर्मेशन देणार आहेत, जसे की मी तुम्हाला इथे दाखवलेलीच आहे. एक मिनिट, इथे ती तुमची इन्फॉर्मेशन आहे, ही तुम्ही फॉर्मची इन्फॉर्मेशन सबमिट करणार आहात, बरोबर आहे? इथून आपल्या EC2 मधून. आणि जेव्हा ही इन्फॉर्मेशन तुम्ही सबमिट करता इथून तुमच्या कॉम्प्युटर मधून, तेव्हा तुम्हाला ती जी आहे ना ती पोस्ट करता तुम्ही. पोस्ट, तो मेथड काय आहे? हा रिसोर्स बनवला, तो मेथड आहे, आणि ते मेथडचं नाव आहे पोस्ट, बरोबर? तर अशा प्रकारे कोणी येऊन काही करू शकतो. तर तुम्ही कोणाला ऑथेंटिकेशन देता? तर तिथे जसं की आय एम युजर आहे तोच करू शकतो ना, त्याला परमिशन आहे तोच करू शकतो. तर हे जनरली ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन साठी वापरात येतं. तर जेव्हा आपण हा पोस्ट मेथड करू, तर तुमचा जो हे आहे ना, हा ऑप्शन अजून एक मेथड तयार करणार, आणि त्याचं नाव आहे हे ऑप्शन. हा ऑप्शन मेथड तयार करणार. मी तुम्हाला दाखवतो, ते आपोआप तयार होणार बघा. एपीआय गेटवे अँड क्रिएट रिसोर्स. हा रिसोर्स तुमचा तयार होत आहे. ठीक आहे,
इथे बघा तुमचा ऑप्शन रिसोर्स तयार झाला. सबमिटच्या खाली तुमचा ऑप्शन रिसोर्स तयार झालेला आहे. तुम्ही सपोज मी पूर्णच्या पूर्ण असा घेऊन जातो. आपल्याला या बाकीच्या गोष्टी काही बघायच्या नाहीयेत म्हणून एक गेलं तरी चालेल. तर सबमिटच्या खाली हा ऑप्शन रिसोर्स तयार झाला. तो का तयार झाला बरं? बाकीचे थोडे खाली घेतो मी, त्यांची सध्या गरज नाही. प्रोग्राम वाढवावा लागेल, दुसरं काय नाही. का तयार झाला? कारण तुम्ही जेव्हा हे पोस्ट करता ना, त्याच्या आधी ऑप्शन तुमचे इथे जाणार आणि चेक करणार. ठीक आहे. चेक करणार म्हणजे तो सांगतो की आर यू रेडी? बॅकएंडला विचारणार आर यू रेडी टू रिसीव्ह पोस्ट? इज दॅट युजर इज ऑथेंटिकेटेड? युजर त्याच्यासाठी पोस्ट करण्यासाठी तयार आहे का? मी पाठवू का तुम्हाला रिक्वेस्ट? तर हे पोस्ट ऑप्शन जो आहे ना, तुम्हाला अशा प्रकारचे पोस्ट, गेट, डिलीट हे जे पण असतं, जे की ऑथराइज्ड असल्याशिवाय करू शकत नाही आपण काही. कोणीही नाही करू शकत ना, त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. सपोज त्याचं रजिस्ट्रेशन नसेल तर फर्स्ट रजिस्टर्ड असं एरर आलं पाहिजे. तर त्यासाठी ऑप्शन मेथड खूप गरजेचं असतं. त्याला क्रॉस ओरिजिन म्हणतात. म्हणजे तुम्ही इथे जेव्हा येता ना, तो कोणीही नाही करू शकत. जो रजिस्टर असतो तोच करू शकतो. त्याच्यासाठी ऑप्शन असतो. क्लिअर आहे गाईज? हॅलो हॅलो, क्लिअर आहे ना? हा, चला आता आपण नेक्स्ट पार्ट बघू. आता आपण आपला स्वतःचा जो आपण इथून करणार आहोत ना, इथून सेंड करणार आहोत, त्याला आपण पोस्ट म्हणतो. तर ते पोस्ट तयार करणार आपण, पोस्ट मेथड. हा मेथड बाय डिफॉल्ट तयार झालेला ऑप्शन वाला, तो क्रॉस इनेबल केल्यावर आपोआप होऊन जातो. लॅम्बडा फंक्शन सिलेक्ट करून आपण पोस्ट मेथड तयार करणार आहोत आता. आणि मी माझ्या इथे परत आलो. बघा हे पूर्ण एपीआय गेटवेचे हे सगळ्या गोष्टी सांगणारच आहे मी तुम्हाला. जवळजवळ होत आलं प्रॅक्टिकल गाईज, डोंट वरी. मी आलो इथे क्रिएट मेथड. तुमचा हा राहू द्या, आपल्याला अजून एक तयार करायचं क्रिएट. तुम्ही ते सबमिट करणार ना त्याच्यासाठी, आणि इथे तुम्ही घ्यायचंय पोस्ट. हा मेथड घेता तुम्ही, कारण तुम्ही तिथे अपलोड करणार आहे, त्याचा अर्थ पोस्ट होतो. व्ह्यू करणार असतं तर गेट असतं. आणि लॅम्बडा फंक्शन तुम्ही इंटिग्रेट करता ट्रिगर. बघा एचटीटीपी, मॉग, व्हीपीसी लिंक, एडब्ल्यूएस सर्व्हिस, दुसरे कोणती असती तर काही असतं, पण सध्या आपण लॅम्बडाचा वापर करतो, तो ट्रिगर झाला पाहिजे. आणि आपल्या ह्याच रिजन मध्ये लॅम्बडा आहे आणि त्या लॅम्बडाचं नाव आहे सबमिट फॉर्म. दिसतं तुम्हाला 2 लॅम्बडा आहेत, त्याच्यामधून सबमिट फॉर्म. तर तुम्ही ट्रिगर घेतलेला आहे. आता समजलं का? ट्रिगर तुम्ही घेतलेला आहे, तुमच्या लॅम्बडासाठी ट्रिगर डिसाईड केलेला आहे तुम्ही. क्लिअर आहे? तर लक्षात ठेवा की तुम्ही बोलाल की सर कुठून केलं, तर पोस्ट जी मेथड आपण तयार केली तिथे तुम्ही लॅम्बडाला ट्रिगर करणार. इथून तुम्ही तुमचा लॅम्बडा घेतलेला आहे आणि त्याला इथे असं म्हणा की तोच जो आहे तुमचा ट्रिगर करणार आहे. ठीक आहे, हाच तुमचा ट्रिगर करणार आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे तो पोस्ट करणार. तर ट्रिगरची गरज नव्हती आपल्याला, तिथे ऍड करायची गरज नव्हती, इकडून ऍड केलं आपण ट्रिगर, म्हणून ते इंटिग्रेशन झालं बॅकएंडला. आणि नंतर मग लॅम्बडा प्रॉक्सी तुम्ही इंटिग्रेशन करून टाका, कारण ते रिक्वेस्ट युअर लॅम्बडा फंक्शन एज स्ट्रक्चर एजंट इव्हेंट, तर ते करून टाका तुम्ही. आणि ते केल्यानंतर तुम्हाला बाकी काहीच करायचं नाही. ते लॅम्बडा फंक्शन फक्त करायचंय, बाकी काहीच करू नका. आणि क्रिएट मेथड. तुमचा मेथड आता काय झालेला आहे तयार. बघा तुमचा पोस्ट पण आलेला आहे. आधी आपण फक्त सबमिट घेतला होता, आता सबमिटच्या आत आपला काय होता, ऑप्शन्स होता, आता त्याच्या आत पोस्ट पण झालेला आहे. म्हणजे ऑप्शन नसतं तर एरर आले असते तुम्हाला, आधीच सांगतो. तर हा आता तयार झालेला आहे तुमचा सबमिट, त्याच्यात पोस्ट. म्हणजे आता तुम्ही इथून जे पण पोस्ट करणार ते बरोबर तुम्ही इथून सबमिट केलं ना, तर ते इथे येणार आधी, इथून ते इकडे याच्यापाशी येत इकडे येणार ते. ठीक आहे, असं सबमिटच्या माध्यमातूनच ते असंच येते पाहिजे. इथून मग इकडे येणार, असं हायरार्की असते ती. ठीक आहे, म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर अशा प्रकारे बघा. तुम्ही इथून केलं, मग ते इथून इथे आलं, इथून मग ते इथे गेलं, व्हेरीफाय केलं त्याने तो आहे की नाही, आणि मग त्याने इथे गेला, आणि मग तुम्हाला तो पेज शो होणार जो इकडे आहे, आणि तुमचा डेटा इथे जाणार. ठीक आहे, चला तर मी काय करतो आता. पोस्ट तर आपला तयार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला ना ह्याच्याने एक ARN भेटलाय, दिसतंय तुम्हाला? एक ARN भेटलाय. तुम्ही स्टेजेस मध्ये जा. स्टेजेस मध्ये तुम्हाला एक कोणती स्टेज दिसत नाही, म्हणजे तुम्ही जो पोस्ट तयार केला ना त्याला डिप्लॉय नाही केला अजून, तर तुमची शेवटची स्टेप आहे.
डिप्लॉय एपीआय. ठीक आहे, तुम्हाला एपीआय ला काय करायचंय, डिप्लॉय करायचं. ही शेवटची स्टेप आहे गाईस, ही करणे गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला हे येणार. एक मिनिट, अरे इथे किधर गया रे. हा, आता मी ही डिप्लॉय करतो तुमचा पोस्ट. ठीक आहे, याला डिप्लॉय करायचं आपल्याला. डिप्लॉय केल्याशिवाय होणार नाही, एपीआय तयार होणार नाही. एपीआय तयार करतोय आपण. ठीक आहे, पोस्ट साठी म्हणजे लिंक तयार करतो जी आपण आपल्या फॉर्म मध्ये इन्सर्ट करणार आहोत. अजूनपर्यंत फॉर्म मध्ये काही इन्सर्ट केलेलं नाही आपण, आपली जी जुनी आहे मी दाखवतो तुम्हाला. अरे यार. तर चला, पोस्ट आपण एपीआय डिप्लॉय करूया, त्याने जेणेकरून आपल्याला एक लिंक भेटेल आणि ती आपण टाकू शकतो. तर ती पोस्टवर क्लिक करून डिप्लॉय एपीआय करा आणि स्टेज म्हणजे नवीन स्टेज, न्यू स्टेज घेतो आपण. ठीक आहे, त्या स्टेजचा अर्थ तेच होतो की तुम्ही जी लिंक तयार करताना कुठे जोडणार आहात, सबमिट साठी जोडणार आहात, तर ते लिंक तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये फ्रंट एंड मध्ये जोडली तर पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला लिंक देतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण प्रोडक्शनचा, आपण समजा प्रोडक्शनसाठी ऍप्लिकेशन तयार करतो, ते प्रोडक्शनसाठी. ठीक आहे, डेमो स्टेज असं म्हणा तुम्ही, आणि त्याला कोणताही स्पेस न ठेवता डिप्लॉय करून टाका. तर तुमचा स्टेज डिप्लॉय झालेला आहे. जेव्हा स्टेज डिप्लॉय होतो, तुम्हाला एक लिंक भेटते बघा, दिसते तुम्हाला एक लिंक भेटली. ही लिंक तुम्हाला कॉपी करायची आहे. ठीक आहे, ही लिंक तुम्हाला कॉपी करायची. ही लिंक तुमच्या स्टेजची आहे. ठीक आहे, ही लिंक तुमच्या स्टेजची बघा. इथे मी एक मिनिट, हीच ती लिंक आहे जी तुम्हाला इकडून इकडे आणणार पोस्ट केल्यावर. हे बघा ना, प्रोडक्शन, आणि तुमचा जो पोस्ट काय आहे, सबमिट आहे बरोबर. तर इथे सबमिट पण टाकावं लागतं. जेव्हा जेव्हा तुम्ही सबमिट कराल काही, ते तुमचं कुठे येणार, खाली येणार, असं सांगतो तो. एक मिनिट एवढं घेतो आम्ही. ते इकडे येणार. तर तुम्ही त्या फॉर्म मध्ये ना ही पूर्णच्या पूर्ण युआरएल जी आपण इथे घेतली, आता युआरएल जेव्हा डिप्लॉय करतो तेव्हाच तयार होते. तुम्ही असे मल्टिपल, जसं मी सबमिटचा केलाय ना स्टेज, तुम्ही पेमेंटचा करा, मटेरियलचा करा, असं भरपूर करू शकता आणि प्रॉपर वेबसाईट तयार करू शकता तुम्ही. मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे वेबसाईट कशी करायची. पूर्ण प्रोजेक्ट तुम्ही जेव्हा हकीकतमध्ये काम कराल तेव्हाच होईल. आपण आपल्या पेजकडे जाऊ. आपला पेज हा होता ना, राईट. तर मी ह्याला मी डिलीट करतो. ठीक आहे, याच्यामध्ये असेल का तो कोड, आहे नाही, इथून गेलेला आहे. index.html मध्ये आहे. हे बघा, इथे कोड आहे, तो दिसतो तुम्हाला. तर तुम्ही काय करणार, ह्याला आहे ना काढा, पहिले वाल्याला काढा. तो दुसरा आहे बघा, आता मी नवीन वाला टाकतो. तुम्ही इथे बघा, K3 होता, आता मी नवीन टाकलं, इथं Q9 झालं बरोबर. प्रोडक्शन आणि स्लॅश सबमिट, कारण तुमचा जो मेथड आहे तो सबमिट आहे जो पण, आणि मेथड सबमिट त्याचं नाव आहे, आणि मेथड तुमचा इथे पोस्ट आहे तो पण टाकायचा. गेट असेल तर गेट, डिलीट असेल तर डिलीट. अशा प्रकारे करावं लागतं तुम्हाला, आणि काय कॉम्प्लिकेटेड नाही. जर बार बार केलं म्हणजे समजून जातं. ठीक आहे, तर मी ते केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय केलेला आहे मी बघा, हेच आहे ना ते Amazon.com प्रोडक्शन सबमिट, आणि मेथड इज इक्वल टू पोस्ट. हे मेथड इज इक्वल टू पोस्ट, हे असं केलेलं आहे आपण, या पोस्ट साठी केलेलं आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये ते टाकावं लागतं. तुम्ही एवढं केलं की त्याला परत फाईल ऍज सेव्ह करू आपण. index.html ऑल फाईल. ठीक आहे, .html. तर तो तुमचा ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, त्याला तुम्हाला रिप्लेस करायचा आहे का, येस येस बोलूया आपण, रिप्लेस करा. आणि हा तुमचा आहे तो फॉर्म, त्याला मी काय करतो आता, परत ओपन करतो. ठीक आहे, आणि मी त्याआधी तुमचा जो जुना आहे त्याला मी काढून टाकतो इथे, कन्फ्युजन नको तुम्हाला. हा वाला मी काढून टाकला. ठीक आहे, आणि मी या नवीन वाल्याला राईट क्लिक करून ओपन विथ गुगल क्रोम, हे झालेलं आहे. आता पहिली एंट्री अशीच ठेवतो मी, सेंड. तर तुमचा इथे बघा, हॅलो फ्रॉम लॅम्बडा असं आलं. असा मेसेज तुम्ही त्यांना पाठवलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या आयटम मध्ये जाणार, इथे S3 बकेट तुम्हाला काय सांगितलं होतं, लॅम्बडा ट्रिगर होणार आणि तिथे यायला पाहिजे बरोबर. तर तुम्ही थोडा वेळ थांबा जरा, काहीतरी गडबड झाली ना.
इथे आयटम आलेला नाही आपला. एक मिनिट हा, काय गडबड झाली. आपण URL बनवलाय सबमिट नावाचा, ठीक आहे, आणि क्रॉस पण घेतलेला होता, लॅमडा फंक्शन पण सिलेक्ट केलेला होता, पोर्ट तर घेतलेलाच आहे. हॅलो फ्रॉम लॅमडा तो मेसेज येतो तर नाही गेला पाहिजे. हा आपला कोड आहे आणि कोड मध्ये ओपन ब्राउझर आणि टेस्ट फॉर्म परत घेऊ आपण. काहीतरी गडबड झाली होती त्याच्यात. इसको कर देते डिलीट, ठीक आहे. आपण न्यू घेऊ इथे अँड आपला हा जो फॉर्म आहे, आपली जी जुनी आताची जी एपीआय आहे ती घेऊ इथे, आणि आपली एपीआय ही आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही चेक करा. एपीआय एक्झिक्यूट, त्याचं नाव बघा Q9. इथे पण Q9 दिसतं ना, एपीआयच्या नावाने सुरुवात होते, ते Q9 नेच झालेलं आहे ते, ठीक आहे. हा मेसेज तिकडे केला पाहिजे डेटाबेस मध्ये, आणि इथे फॉर्म सबमिटेड असा आला पाहिजे. सेव्ह ॲज index.html and all file, सेव्ह, ठीक आहे. आता आलेला आहे आणि आपण इथे करतो त्याला सेव्ह. ओपन विथ कोणत्याही मायक्रोसॉफ्ट एजने पण करा, काय होतं नाही त्याने, आणि सेंड केलेला आहे. फॉरबिडन एरर आलं, काहीतरी आपल्या प्रोग्राम मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे गाईज. आपण परत एकदा बघू, काहीतरी नवीन चेंज नाव करू. इथं सपोज माझं नाव घेतो आणि इथे पण विकी घेतो. युनिक पाहिजे ना आपल्याला. अँड आय वॉन्ट ऍडमिशन असं टाकतो मी. फॉर AWS सेंट. फॉरबिडन एरर आलेलं आहे, का आलं बरं? वेट अ मिनिट, थांबा, काय चुकलं आपलं? रिसोर्सेस, पोस्ट मेथड, पोस्ट पण केले, ऑप्शन पण झालेला आहे आपला, डिप्लॉय पण केलंय आपण रोल पण दिला होता ना, स्टेज पण तयार आहे, कॅश क्लिअर, प्रोडक्शन, सबमिट जो बटन होता आपला, तो स्पेलिंग बरोबर आहे का त्याची? सबमिट, अरे येस, आपल्याला इथे स्पेस हे द्यायचं होतं बघा, इथे हे द्यायचं होतं, ते दिलं नव्हतं आपण. फाईलला परत एकदा सेव्ह करू, सेव्ह ॲज index.html and save. ऑलरेडी एक्झिस्टिंगला आपण रिप्लेस करू अँड परत एकदा बघू, ठीक आहे. तुम्ही मिनिमाइज व्हा, राईट क्लिक, ओपन विथ क्रोम ब्राउझर. चला ह्याच एंट्रीने करू आपण. हॅलो फ्रॉम लॅम्बडास काय तर बघा, HTTPS बरोबर आहे आपला. हॅलो फ्रॉम लॅम्बडा नाही आला पाहिजे, म्हणजे आपलं काहीतरी चुकलंय गायचा, कोड मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे आपल्या. बघा इथे काही येत नाही आपला. ओके, चला ट्रबल शूट करूया थोडासा. तर हा जो कोड आहे याच्यामध्ये आपण क्लिअरली लिहिलंय, हा आपण डिप्लॉय नव्हता केला याची, ते डिप्लॉय करा कोड, ठीक आहे. कोडला डिप्लॉय करावं लागतं आणि हा सक्सेसफुली, बघा तुमच्या स्टेजमध्ये लक्षात ठेवा, मी इथून स्किप केल्या होत्या काही गोष्टी. इथून आलात ना, तुम्हाला इथे लॅम्बडाचा जो कोड तुम्ही तयार केलाय, तुम्हाला डिप्लॉय करायला पण सांगणार तो. क्रिएट लॅम्बडा कोड इथे सांगितलं नाही, पण डिप्लॉय करायचं मी मागच्या प्रॅक्टिकल मध्ये पण केलं होतं ना, ते डिप्लॉय करा, नाहीतर मग असेच प्रॉब्लेम असं येणार.
आता मी डिप्लॉय केलेला आहे आणि तुम्ही बघा सक्सेसफुली डिप्लॉइड असं आलेलं आहे, झाला आहे तो डिप्लॉय. म्हणजे त्याला सेव्ह करतो तो डिप्लॉय करून, बरोबर आहे की नाही ते सांगतो. ते आपण स्किप केलं होतं. ठीक आहे, मी आता परत याच्या मागे येतो आणि आता मी इथे ट्राय करू. मी नल, ठीक आहे, आणि इथे परत मिनलचं नाव घेऊ. युनिक पाहिजे ते example.com चालेल. म्हणजे ईमेल आयडी एक्झिस्ट आहे की नाही ते काही गरज नाही, फरक नाही पडेल. आय वॉन्ट ऍडमिशन फॉर AWS सोल्युशन आर्किटेक्ट. ठीक आहे, ठीक आहे, असं केलं. आणि आता बघा फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली, ते डिप्लॉय नव्हतं झालं म्हणून. आता तुम्ही म्हणजे याचा अर्थ काय झाला, सबमिटेड हा मेसेज यायला पाहिजे होता आणि तो मेसेज आलेला आहे. आणि याच्यामध्ये काय झालं की तुम्ही जो पोस्ट केलेला आहे तो पेज सबमिटने झालेला आहे, सबमिट तुमच्या या एपीआय ने, आणि तो होऊन मग एपीआय तुमचा, तुम्ही इथे काय ट्रिगर केलं होतं, हे ट्रिगर दिलं होतं बरोबर, ते ट्रिगर होणार बरोबर. हे असं ट्रिगर झालं आणि ट्रिगर होऊन लॅम्बडा तो इव्हेंट ड्रिव्हनच आहे, ट्रिगरच करतो. आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं जेव्हा पण ट्रिगर होईल तुम्ही माझी इन्फॉर्मेशन जी मी इथे लिहिलेली आहे, जी इथे दिलेली आहे, ती सगळी इथे आली पाहिजे बरोबर. आणि ती आली असणार, चेक करू आपण. आयटम मध्ये गेलो आणि इथे येऊन आता रिफ्रेश करा. हे बघा, मिनल एक्झाम्पल आय वॉन्ट AWS ऍडमिशन मिनल, असं इन्क्वायरी आली त्याची. अशा प्रकारे वेबसाईटने काम झालं. काय एपीआयच्या मदतीने तुम्ही तुमचे डाउनलोड करू शकता, अपलोड करू शकता. मी तुम्हाला ते पोस्ट मेथड समजवलंय सगळं. ठीक आहे, हे बघा ना, इथे तुम्ही पेमेंट मटेरियल असे भरपूर रिसोर्स तयार करू शकता आणि त्याच्या आत तुम्ही मेथड तयार करू शकता आणि त्याची एपीआय करून तुम्ही तुमच्या इथे फ्रंट एंड मध्ये ते जोडू शकता. तसं तुम्हाला प्रोग्राम मध्ये पण चेंज करावं लागेल. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डेव्हलपरला समजवायच्या असतात. समजलं, तुमचं काम नसतं एवढं. आलं तर चांगलं आहे. तुम्हाला कुठे काय चेंजेस होतात ते समजतच आहे. आता मी अजून एक दोन एंट्री करतो. इथे आलो आणि मी मागे येतो जरा आणि मी आता पूर्वाची या संकेतची एंट्री करूया. संकेत, तर संकू तुम्ही ओरिजिनल आयपी पण देऊ शकता, मी असं देत नाही. आय वॉन्ट जॉब मेसेज तिने सांगितलं, सेंड. आता हा पण तुमचा झालाय. परत इकडे आलो, रिफ्रेश केलं, बघा इथे तुमची एक एंट्री झालेली आहे. ठीक आहे, डेटाबेस मध्ये तुमची एंट्री झालेली. प्रॉपर ऍप्लिकेशन कम्प्लीट नाही आलं, पण मी फ्लो जरूर सांगितलं तुम्हाला कशा प्रकारे होतं. त्याच्यानंतर अजून एक करू, पूर्वाची पण करून टाकू. पूर्वा पूर्वा पवार सपोज तिने नाव दिले, तुमचं जे असेल ते ऐकलं. अँड असिस्टन्स तिने असं टाकलं आणि हे झालं सबमिट. परत इकडे या, बघा पूर्वाची पण जेवढ्या पण एंट्रीज असतील त्या सगळ्या येणार आहेत अशा प्रकारे. तर मी परत एक लास्ट एंट्री करतो माझ्या नावाची. ठीक आहे, सपोज मागे यायचं, बॅक होऊन करायचं. मी वेबसाईटने पेज तयार केलं, तुम्ही EC2 मध्ये हा कोड टाकून करू शकता. गाईज लक्षात ठेवा, काय करायचं, EC2 घ्यायचं, Nginx इन्स्टॉल करायचं, त्याच्यामध्ये index.html मध्ये तो पेज ठेवायचा फक्त. इथे घ्या विकी पाटील असं घेतलं मी पूर्ण नाव, चला ठीक आहे. आणि माझा पूर्णच्या पूर्ण एक्झॅक्ट ऍड्रेस देतो. विकी सपोज एक्झाम्पलच घेतो सध्या, ठीक आहे. आणि मी इथे मेसेज दिलाय, वी आर स्टार्टिंग अ न्यू बॅच. अशा प्रकारे मी मेसेज तिथे लिहिला आणि सेंड केलेला आहे. ट्रेनर आहे मी, तर त्याचा मेसेज लिहिला आणि तो पण मेसेज तुमचा विथ मेसेज विथ डिटेल्स सगळं इथे आलेलं असणार. तर अशा प्रकारे तुमचा एपीआय काम करतो. आय होप की एपीआयचा कॉन्सेप्ट तुम्हाला पूर्णपणे समजलेला आहे. म्हणून मी तुम्हाला लॅम्बडा बघायला सांगितलं, डायनामोडीबी बघायला सांगितलं. इंटरेस्टिंग आहे ना गाईज? हॅलो हॅलो, हा सर. हा कराल ना मग? हॅलो, हा कराल की नाही? हा ठीक आहे, तर माझं फक्त पहिले तुम्ही ऍज इट इज कराय सगळं असं असं. तुम्हाला काय सांगितलं मी, मेथड म्हणजे रिसोर्स म्हणजे काय असतं की तुम्ही काय करणार. सबमिट असतं, पेमेंट असतं, इन्क्वायरी असते, हे असतं ते असतं, तसं तो मेथड आहे. तर तो इथे ऍड होतो शेवटी, नंतर आपल्याला ऍड करावा लागतो एपीआयच्या मागे.
त्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट कोणती करायची, अपलोड करायचं आहे, डिलीट करायचंय, व्ह्यू करायचं, त्याच्यानुसार तुमच्या पोस्ट पण असतात, ते रिसर्च करून तुम्ही घेऊ शकता पुढे मोठा ऍप्लिकेशन झाला तर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून काय समजू शकता इथे की कशा प्रकारे हे काम करतं. क्रॉस ओरिजिन का होतं, कारण तुम्ही इथून व्हेरीफाय होता की तुम्ही ऑथराइज आहात की नाही. ती पोस्ट पाहिजेच पाहिजे आणि क्रॉस ओरिजिन करायचं तुम्हाला ते, राईट. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर दुसरा कोणता करायचा असेल तर तुम्हाला अजून एक नवीन रिसोर्स तयार करावा लागेल, जसं की डाउनलोड मटेरियल. तिथे मटेरियल असेल तरच डाउनलोड होईल. किंवा फीडबॅक नावाचा असेल, तिथे फीडबॅक करा. तुम्ही करू शकता एक्स्ट्रा. तुम्हाला काय करावं लागेल, अजून एक मेथड तयार केला तर अजून एक लॅम्बडा फंक्शन तयार करावं लागेल आणि तुम्ही त्याच टेबलमध्ये किंवा दुसऱ्या टेबलमध्ये एंट्री करायची असेल तसं करू शकता गाईस. तुम्ही एवढं तुमच्या ChatGPT समजा, तुम्हाला तो पुढचा कोड पण करून देईल की मला फीडबॅक द्यायचे, त्याच्यासाठी मला लॅम्बडा फंक्शन दे. ठीक आहे. मला पोस्टच करायचे, तुम्ही पोस्टच कराल ते वगैरे 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 असं. क्लिअर आहे. फक्त इथे EC2 घेऊन करा. एवढं झाल्यावर समजलं ना आता एपीआय कसं काम करतं आणि एपीआयचा अर्थ काय असतो. क्लिअर आहे सगळ्यांना? हॅलो. हा सर. हा, तर याचं स्क्रीनशॉट काढा एक बरं. बघा ना, मी क्लायंट रिक्वेस्ट तुम्हाला सांगितली होती ना, हे सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत. ही क्लायंट रिक्वेस्ट तुमची इथून आली. ठीक आहे. एपीआय गेटवे हा होता तो. डाऊट असतील तर विचारा काय. हा, लॅम्बडा फंक्शन तुमचा इथेच आहे. चारही गोष्टी मी तुम्हाला वायफगेट करून कशा प्रकारे सांगितलं दिसतं. लॅम्बडा हा तुमचा डायनामो डीबी आहे आणि हा तुमचा लॅम्बडा फंक्शन आहे ज्याने तुम्ही काम केलं, राईट. तर कशा प्रकारे फ्लो आहे हा आणि एपीआय जी सर्व्हिस आहे ती कशा प्रकारे काम करते. भरपूर मुलांना हे खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण ऑब्व्हियसली प्रोग्रामिंग असल्यामुळे कॉम्प्लिकेटेड वाटतं. पण आपण प्रोग्रामिंगच्या काही टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला डेव्हलपर नाही बनायचं, पण छोटे मोठे प्रोग्राम्स आपल्याला भेटत असतात. थोडंफार समजायचं त्यांना आणि आपण काय करतो आपल्याला हे ऍटलिस्ट असं प्रॅक्टिकल जरी समजलं तर पुढे जाऊन जेव्हा आपल्याला डेव्हलपर कोड देईल तेव्हा आपल्याला चेक तर करता येईल की कुठे कुठली पोस्ट यूज झाली, कुठला रिसोर्स यूज झाला, त्याने काय होतं ऍक्शन. मग तुम्ही त्याला सजेस्ट करू शकता. तुमचं काम एवढंच आहे की रिसोर्स कसं बनवायचं, पोस्ट कसे करायचे, मेथड कसं बनवायचं, एपीआय ला डिप्लॉय कसं करायचं, त्याच्याने स्टेज बनते. हे सगळं सांगणं तुमचं काम आहे. समजलं? चला तर हे करायचं तुम्हाला. ठीक आहे. आणि हे करून तुम्ही मला सांगा झाल्यावर. ठीक आहे. मी तुमचा हा जो याला जाऊ द्या बाहेर, काय हरकत नाही. मी हा डॉक्युमेंट तुमचा डाउनलोड करतो लगेच इथून आणि तुम्हाला पाठवून देतो. बघा, डाउनलोड केलं आणि व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला पाठवून देतो. पीडीएफच्या फॉर्म मध्ये डाउनलोड केला आणि व्हिडिओ पण तुम्हाला लगेच मी अपलोड करणार. ठीक आहे गाईस. चला, झाल्यावर मला सांगा मग पुढचं काय ते करू आपण. आणि जास्त टाइमपास नाही. मला नाही वाटत की जास्त टाइम लागला पाहिजे. खूप एक्सप्लेन केलंय, लॅम्बडा वगैरे झालेला आहे तुमचा. ठीक आहे. ठीक आहे. आणि EC2 मध्ये करून नक्की बघायचंय. चला, बाय बाय. बाय.